प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेरेरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असेल, काही विनंती असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुम्ही पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे आणि महान साक्षी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणामध्ये घडत आहेत. एका भावाने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीला किडनी स्टोनचा त्रास होत आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना युरिन इन्फेक्शन देखील झालेलं आहे. तर पास्टर, माझ्या पत्नीसाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्यांच्या पत्नीसाठी प्रार्थना केली आणि त्यांनी साक्ष सांगितली की दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीला पूर्ण आरोग्य मिळालं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एक बहीण आहे निकिता खरात, पुणे. त्यांनी पास्टरांना मेसेज केला होता की त्यांचे पती विल्सन खरात यांचा स्क्रॅपचा बिझनेस आहे आणि 2 वर्ष झाले त्यांचा बिझनेस पूर्णपणे थांबलेला आहे, ठप्प झालेला आहे. आणि यावेळेस तो बिझनेस सुरू होणार म्हटल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा त्यांचा बिझनेस त्या ठिकाणामध्ये ठप्प पडला. आणि त्यांनी सांगितलं की खूप आम्ही भयानक अशा आर्थिक परिस्थितीतून जात आहोत. पास्टर, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या बिझनेससाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी प्रार्थना केली आणि ओके सेंड केलं. आणि त्यांनी सांगितलं की जेव्हापासून पास्टरांनी ओके सेंड केलं दुसऱ्या दिवशीपासून त्यांचा बिझनेस सुरू झाला आणि आता कुठल्याही गोष्टीची कमतरता त्यांच्याकडनं आहे. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या बहिणीचा मुलगा ब्रोनल 5 दिवस झाले त्याला ताप येत आहे. औषध गोळ्या सगळं काही करून झालं पण तरी देखील त्याचा ताप उतरत नाही. आणि पास्टरांना त्यांनी सांगितलं, पास्टरांनी प्रार्थना केली आणि ओके सेंड केलं आणि त्या दिवशी रात्रीच त्याचा ताप पूर्णपणे निघून गेला. त्याला पूर्ण आरोग्य मिळालं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये ब्रदर सागर वाघमारे आहेत, ते यावेळेस पुढे येतील. ब्रदर सागर वाघमारे आज आपल्यामध्ये आहेत. त्यांची साक्ष आहे की त्यांचे BSc 3rd इयरचे 2 विषय राहिले होते आणि त्यामुळे त्यांना जीवनामध्ये त्या ठिकाणामध्ये पुढे प्रॉब्लेम्स येत होते, सर्टिफिकेट्स वगैरे काही पुढचे घेण्यासाठी. त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांना सांगितलं की पास्टर, माझे 2 विषय राहिले आहेत तर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने ते दोन्ही विषय सुटले आणि फर्स्ट क्लासमध्ये त्या ठिकाणामध्ये ते पास झाले म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार. ही वेळ आहे वचनाची. प्रभूची स्तुती असो, प्रभूला महिमा देतो. इथपर्यंत प्रभूने आमचं सहाय्य केलं, फक्त असंच आपण म्हणू शकतो. या दिवसामध्ये मी पाहत आहोत की आम्ही अतिशय कठीण काळामध्ये आलेलो आहोत, अतिशय कठीण. सगळ्यात चांगली गोष्ट की या कठीण काळामध्ये प्रभूनं सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. सगळी सूत्र मागच्या काही दिवसाच्या घडामोडी तुम्ही पाहिल्या असतील आणि आत्ताची जर जागतिक परिस्थिती, आमच्या देशाची परिस्थिती, राजकीय परिस्थिती जर तुम्ही बघितली तर एक गोष्ट निश्चित, देवानं सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. या जगामध्ये कोणती शक्ती देवापेक्षा मोठी असू शकत नाही, कोणती शक्ती. म्हणून ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती आम्ही राहत असतो त्यास आमचं जीवन फक्त देवाभोवती फिरणार असलं पाहिजे, फक्त देवाभोवती. असं नाही की प्रभू त्याच्या लोकांना आहे त्या स्थितीमध्ये सोडून टाकतो. मला आठवतं की ज्यावेळेस मिस्री लोक, इस्रायल लोक, यहुदी लोक मिस्रामध्ये फारोच्या गुलामगिरीमध्ये, दास्यत्वामध्ये असताना 450 वर्ष
प्रचंड यातना, त्रास, दुःख, वेदना त्यांनी सहन केल्या 450 वर्ष. यहुदी लोक विसरूनच गेले की आम्ही यहुदी आहोत. विसरून गेले. ते काबाड कष्ट करणं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फारोनं दिलेलं काम, तेवढंच काम करायचं. आणि फारोनं पण वाढलेले यहुदी, आणि या यहुद्यांमुळं मिस्रावरती येणारं संकट हे त्यांनी पाहिलं. आणि त्यानंतर या फारोनं योजना केली. तो म्हटलं की आता इथून पुढं त्या सगळ्या सुईनींना बोलवलं, जे डिलिव्हरी करतो त्यांना बोलवलं, आणि त्यांना सांगितलं की जेव्हा डिलिव्हरीसाठी जाल, जर एखाद्या इब्री स्त्रीला मुलगा झाला तर तो मुलगा तिथंच मारून टाका. असं लिहिलं शास्त्रामध्ये की त्या सुईनी देवाचं भय बाळगणारे होत्या. त्या विधर्मी बरं का, मिस्त्री पण देवाचं भय बाळग, त्यांना जिवंत देव माहिती होता. आणि त्यांनी तसं घडवलं नाही. आणि आता त्यांनी नियम दिला होता की तुमची मुलं तुम्ही पाण्यात टाकून द्या. आता मोशेचा जन्म झाला, त्याच्या आईने कसं तरी 2-3 महिने त्याला सांभाळलं, आणि मग फारोनं सांगितलं पाण्यात टाकून द्या. ती नेऊन त्याला पाण्यामध्ये टाकून दिलं. आणि लांबून ती जी मिरियम आहे, त्या मिरियमला म्हटले की बघ, आपण त्याला इथपर्यंत सांभाळलं, आता हे लेकरू पेटाऱ्यामध्ये सोडून दिलं, आणि पुढं काय होतं फक्त लांबून बघून ये. अंत तर माहिती, जेवढी लेकरं पाण्यात टाकली ती सगळी मेली. अंत पहा. मिरियम पण लांबून बघायला लागली, आणि तिने कदाचित काल परवापर्यंत पुष्कळ लेकरांचा अंत आपल्या डोळ्याने पाहिला असेल, आणि ती असं म्हणत असेल, आता माझा भाऊ पण माझ्या समोर मरणार आहे. मी तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगतो की जेव्हा देवाचे लोक पीडेमध्ये जातात, तेव्हा देव पीडा नेणाऱ्या लोकांकडेच इब्र्याला नेतो, आणि तिथून लोकांच्या पीडा दूर केल्या जातात. देवाचं सूत्रच वेगळं आहे. पण जेव्हा पीडा येतात तेव्हा एक चमत्कार लपलेला असतो, आणि तो चमत्कार साधा सुद्धा चमत्कार नाही. फारोचे रथ आणि घोडे समुद्रात बुडवण्याचा चमत्कार तो असतो. पण कष्ट उसासे, असं झालं तसं झालं. जर आम्ही निराशाच्या बातम्या पाहिल्या तर आम्ही सगळे निराश होणार आहे. पण जेव्हा निराशेच्या पलीकडं असणारा चमत्कार पाहाल, तेव्हा तुम्ही ताजतवानं बनाल. ताजतवानं, फ्रेश बनणार. प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीनं सतत पॉझिटिव्ह असलं पाहिजे. परिस्थिती तर बघा असं होणार नाही. लोक म्हणतात नाही नाही, आम्हाला बाळासाहेब त्या परिस्थितीमध्येच पडायला नको, दुःखामध्येच नको पडायला. अशी प्रार्थना करा की दुःखच नाही यायला पाहिजे. त्याला एकच उपाय, मरून जा. मेल्याशिवाय तर दुःख कमी होणार नाही. ते मला चुकलं नाही, तुम्हाला चुकलं, सगळ्याला येणार आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हा प्याला माझ्यापासून टळला जाऊ दे. म्हणजे त्याला ते यातना, ते वेदना, ते नाकारलं जाणं, ते तोंडावर ते थुंकलं जाणं, ही कुठलीच गोष्ट त्याला स्वीकारायची नव्हती. ज्या गोष्टीसाठी त्याला नियुक्त केलं तीच गोष्ट तो स्वीकारायला तयार नव्हता. तो बापाकडे प्रार्थना करतो, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. मग त्याला आठवलं, नाही नाही नाही, याच्यासाठी तर प्रभूनं मला निवडलेलं आहे, प्रभूनं मला बोलवलं. मुळामध्ये विश्वासणारा होणं ही गोष्ट साधी सुधी गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही विश्वासाला स्वीकारता तेव्हा तुम्ही संकटाला स्वीकारता. म्हणतो नाही, संकट आणि बंधन माझी. तुम्ही काय अशी, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही बाहेर पडल्यावर आशीर्वाद वाट बसणार आहे? या बाळक साहेब, या तुम्हाला मी आशीर्वाद नाही हो. संकट आणि बंधन. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, कितीही संकट आली तरी विजय तुमचाच आहे. का माहिती का? कारण तुमच्या वतीनं देव लढत असतो. हा तुम्ही लढला तर नक्की हरणार आहे. हे गाणं गाऊन तुम्ही विजय होणार नाही बरं का. ते गाणं फक्त गायला आहे, त्याने नाही विजय होत. जेव्हा तुमच्यामध्ये
तुम्हाला माहिती का, शौल इस्रायल मधला सगळ्यात उंचापुरा देखणा आणि कसलेला योद्धा होता. त्याने पुष्कळ विजय मिळवले आणि तो देवाची निवड होती. दावीद, त्याला फक्त मेंढरं चालणारा कुठल्या युद्धाचा अनुभव नव्हता, पण त्याचा अनुभव काय होता माहिती का, सिंहाच्या जबड्यातनं मेंढरू काढताना देव माझ्या बरोबर होता आणि आता गल्ल्याथा विरुद्ध लढताना पण देव माझ्या बरोबर असणार आहे. याच्यानं त्याला विजय मिळाला. बरं, असं पण नाही त्यानं केलं. माझ्यासारखा सेवक असतात तर मी अशी प्रार्थना केली असते, या गल्ल्यातावरती वीज पडून मरू दे. 100% प्रार्थना केली असते, दाखवून दे याला. आणि प्रभू देव स्वर्गातनं नुसती गंमत बघत असतो, तुम्ही काय रिॲक्ट होता आणि तुम्ही काय बोलता. तुमचा प्रत्येक शब्द, जसं शद्रक मेशक अबेदनगोचा शब्द आहे, या भट्टीतनं सोडवायला देव, आणि सोडवलं नाही तरी मूर्तीला दंडवत. हे वाक्य इथं काय राजा बोलला मग लगेच प्रत्युत्तर नाही का, ते याला जर बघितलं टीव्हीला असतं ते सगळ्याला एकत्र करायचं, उगं उचकून द्यायचं. आता माताच्या चोरीचं झालं नाही, उगं उचकून दिलं सगळेजण, वा 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 नाही का. सकाळी उठल्यापासून नुसतं ते पत्रकार लोक पैसे घेऊन बडबड बडबड बड, आणि आपण पण येडे बघत बसतो, असं असं तसं असं. शद्रक मेशक अबेदनगोनं कुठल्याही डिस्कशन करत बसले नाही, एकच वाक्य बोलले, पट्टीतनं सोडवायला देव, आणि सोडवलं नाही तरी पण आम्ही मूर्तीला. राजा बऱ्याच गोष्टीत त्यांना पकडणार नाही, तुम्ही असं झालं मग, अरे जाऊ द्या, भट्टी आहे ना, तू तापवली ना पहिल्यापेक्षा जास्त, यातनं माझा देव सोडवायला समर्थ आहे. आता प्रश्न काय, मी दंडवत घाल, मी घालत नाही, आणि मग तुम्ही आतमधनं सोडलं नाही तर नाही सोडवलं ना. आमची असते तर म्हणजे कसं सोडवत नाही, तो दाखवतोच कसं सोडवत नाही. आता दिसलच, 2 डायलॉग जास्तीचे मारले असते, मला तर काय होणार नाही, पण महाराज तुम्हाला नाही आग लागली तर याद नक्कीच बोलले असते. पण विश्वासणाऱ्या व्यक्तीचं वैशिष्ट्यच काय, ते तोलून मोलून बोलतात, पण जे बोलतात ते देवाला पसंत असतात, देवाला पसंत असतात. आणि प्रभूनं ते वाक्य बरोबर पकडलं, ते वाक्य पकडलं आणि येशूला म्हटला, लक्षात ठेवा वाक्य फार. आज त्या कनानी स्त्री येशूकडे गेली आणि तिची मुलगी आजारी होती. येशूला म्हणते माझ्या मुलीला बरं. येशू काय म्हणतो माहिती, मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला देत नाही. निराश होऊन नाही गेली, ती म्हटली कुत्र सुद्धा मेजावरचं पडलेलं खातं. कुत्र म्हणताना मेजावरचं पडलेलं खाऊ द्या. तुमच्या यहुदी लोकांना आशीर्वाद, मी कनानी आहे, मला माहिती आहे कनानी लोक आशीर्वादित होऊ शकत नाही. आज ते पाहणार आहे, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कोणामुळं हे संकट आलं, आज माझा विषय आहे, कोणामुळं संकट येतं तो विषय. त्या विषयाला अनुलक्षून काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. कनानी लोक हे आशीर्वादित नाहीत, यांना देवानं शापित केलं. त्या कनानी स्त्रीला, बरं कनानी जे आहेत ते काही यहुदी नव्हते असं नाहीये, ते यहुदीच होते. जो हमापासून आलेला कनान आहे, त्या कनानाला शापित केलं, म्हणजे नोहाची जी मुलं आहेत त्या नोहाच्याच कुळातलं कनान आहे, शापित झालं ना ते कनान. ती कनानी काय म्हणती, मला माहिती आहे आम्ही आशीर्वादित होणार नाही. बघा आता येशू काय म्हणतो, तुझं बोलणं मला पटलं, म्हणजे तुमचं बोलणं देवाला पटलं पाहिजे. लक्षात ठेवा बरं का, बोलणं पटू द्या. अजून एक, लोकांना पटणार बोलूच नका हो. काय बोलण्यात फायदा लोकांना, ते आता टाळी मारतील, बाहेर जाऊन दुसरीकडे जाऊन दुसरं बोलतील. लोकांच्या बोलण्याचा प्रश्नच नाही, त्यांना पटण्यासारखं. विश्वासणाऱ्या लोकांचं बोलणं लोकांना पटत नाही, पण ते देवाला पटत असतं. देवाला पटणार बोलणं, तीच गोष्ट आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, या जगामध्ये तुम्ही आल्यानंतर संकट हा तुमच्या जीवनाचा भाग असतो. संकटातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न दिवस रात्र प्रत्येक व्यक्ती करते. मग त्याला सोल्युशन पाहिजे असतं. संकटातनं बाहेर पडण्याचं सोल्युशन सांगा, काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे.
अहो ती लेकरू जन्माला आल्यापासून आम्ही सोल्युशन, नाही का, जन्माला आल्या त्याला काळा टिक्का लावला रे लावला की आम्ही म्हणतो नाही त्याला नजर नाही, म्हणजे जन्माला आल्यापासून सोल्युशन पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये सोल्युशन. काय केलं पाहिजे, कसं संकट, पण मुळामध्ये संकट येतं कशाने याचा शोध घ्यायला पाहिजे. सोल्युशन शोधत बसू नका. आणि पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे जे सोल्युशन आहे ते 100% नाही आहे. कोणतं सोल्युशन 100% नाही आहे. ती बघा, डॉक्टरकडे तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा डॉक्टर तुम्हाला उपचार तोपर्यंत करत नाहीत जोपर्यंत त्यांना रोगाचं निदान होत नाही. मग त्याच्यासाठी ECG आहे, 2D इको आहे, ब्लड टेस्ट केलं जातं. कशासाठी केलं जातं, त्याला रोगाचं निदान. छातीत दुखलं की ते म्हणतात ECG पाहूया. ECG म्हणजे काय, की बाबा हार्ट मध्ये काही प्रॉब्लेम आला का, चेंजेस दिसत आहेत का, कुठं तर ती रेष वर खाली झाली का. मग ते म्हणतात तुमच्या त्या काय 2D इको मध्ये नाही काय ECG मध्ये चेंजेस म्हणजे तुम्हाला माइल्ड काहीतरी झालेलं आहे, तुमचं BP वाढलेलं आहे, अटॅक येण्याची शक्यता आहे. फक्त आता छातीत दुखल्याबरोबर नाही, छातीत दुखलं द्या ना, अहो कुठलं देऊ, छातीत दुखण्याचे अनेक कारण आहेत. छातीवर झोपल्यावर पण दुखतं, गॅस झाल्यावर पण दुखतं, ऍसिडिटी झाल्यावर पण दुखतं, अनेक कारण आहेत. मग आता डॉक्टर काय सगळ्या गोळ्या देत बसेल, सगळ्या गोळ्या देत बसलं तर तिसराच प्रकार होऊन जाईल, नाही का. डॉक्टर निदान संकट तुमच्या जीवनामध्ये आहेत, कारण तो शोधा ना. कसल्या कारणामुळे संकट आलं, कोणामुळे हे संकट आलं. सगळी संकट आहे. आर्थिक संकट आहे, कुटुंबामध्ये संकट आहे, कुटुंबात पण फार मोठी संकट आहे, मंडळीमध्ये संकट आहे, मंडळांमध्ये पण प्रॉब्लेम आहे, देशामध्ये संकट आहे, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये संकट आहे. परंतु होतं काय नेमकं, आम्ही संकटापासून सुटण्याचा प्रयत्न करतो, पण संकट का आलं, कोणामुळे हे संकट आलं याचा कधी शोध घेत नाही. शोध घ्यायला पाहिजे ना त्याचा. खरा विश्वासणारा कोण माहिती का, जो कारण शोधत असतो. आणि ही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनात पाहाल तेव्हा ज्याला जिवंत देवाची ओळख नव्हती त्या व्यक्तीनं केलेला हा प्रश्न आहे. त्या व्यक्तीनं प्रश्न केला, जिवंत देवाच्या माणसाला संकट येऊन पण तो निवांत होता. पण जो व्यक्ती देवाची ओळख नसलेला व्यक्ती, तो व्यक्ती प्रश्न करतो कोणामुळे हे संकट आलं. योनाचं पुस्तक 1 अध्याय 1 ते 12 पर्यंतची वचन आपण वाचूया. योनाचं पुस्तक 1 अध्याय 1 ते 12 पर्यंतची वचन. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा, मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळलं. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर तार्शिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेऊन काय पडलास, उठ आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावयाचा नाही. त्यांनी एकमेकास म्हटलं, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढावलं हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या
चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, त्याने त्याला विचारलं, कोणामुळे हे संकट आम्हावर आले? कोणामुळे हे संकट आम्हावर आले? आम्हावर आलं? सांग. सांग. तुझा धंदा काय? तुझा धंदा काय? तू आलास कोठून? आलास कोठून? तुझा देश कोणता? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? कोणत्या लोकांपैकी आहे? तो त्यास म्हणाला, तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे. आता लक्षात घ्या, त्या तांडेलाला जिवंत देवाची ओळख नव्हती, पण ऐकलं होतं. आता जिवंत देवाची ओळख कोणाला होती? योनाला. बघा, तुम्हाला त्यांनी विचारलं प्रश्न, जहाजावरती संकट कोणामुळे आलं? परिवार एक जहाज आहे, तुमचं जीवन पण एक जहाज आहे, तुम्ही जहाजात आहे, मंडळी पण जहाज आहे, तुमची नोकरी पण एक जहाज आहे. मला एका व्यक्तीने माग एका दिवस एकदा फोन केला आणि त्याने मला सांगितलं, पाळक साहेब, माझी स्टोरी अशी आहे, मी आतापर्यंत 10 कंपन्यात काम केलं, पण मला काय होतं समजत नाही, ज्या कंपनीत कामाला जातो ती कंपनीच बंद पडते. आता कशी काय साक्ष सांगू, ती स्टेटसवर कशी ठेवता येईल? कित्येक वेळा मग असं माझ्या जीवनात का घडतं? मी काहीतरी बिझनेस करतो, त्या बिझनेस मध्ये मला सक्सेस मिळत नाही, असं का घडतं? कोणीतरी असं म्हणतं. मला भरपूर लोक भरपूर कॉल करतात, भरपूर मेसेज करतात. आतापर्यंत मुलाला एवढ्या मुली बघितल्या, लग्न जुळता जुळता तुटतं. कसं काय घडतं समजतच नाही. आतापर्यंत खूप इंटरव्ह्यू दिल्या, खूप ठिकाणामध्ये गेलो, बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये अगदी तोंडाजवळ आलेला घास निघून गेला. आता इथं काय घडलं, हे प्रवासी जहाज निघालं आणि या प्रवासी जहाजामध्ये योना जाऊन योना त्या जहाजामध्ये बसला आणि परमेश्वरानं मोठं वादळ समुद्रामध्ये आणलं आणि समुद्रातल्या वादळानं जहाज संकटामध्ये सापडलं. तर बघा, संकट आल्यावर त्यांनी आपापल्या पद्धतीनं, आपापल्या विचाराप्रमाणे, आपल्या योजनेप्रमाणे, जशी बुद्धी त्यांच्याकडे होतं, जसं ज्ञान त्यांच्याकडे होतं, त्या पद्धतीने त्यानं काय केलं, त्यातला माल हलका केला. त्यांना असं वाटलं की कदाचित जहाज हलकं केलं तर बुडणार नाही, म्हणजे संकटातनं बाहेर पडण्याचा मार्ग त्यांनी तपासला. आम्ही पण तपासतो मार्ग, आम्हालाही वाटतं संकटातनं बाहेर पडलं पाहिजे. परंतु आता प्रश्न असा आहे, जहाज हलकं केल्यामुळे वादळ थोडी थांबणार आहे. बघा, जहाज हलकं केल्यावर वादळ म्हणणार की नाही, आता तुमचं जहाज हलकं झालं, आता मी त्याच्यावर आदळत नाही. मुळामध्ये जहाजामध्ये जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला बाहेर काढल्याशिवाय वादळच थांबणार नाही. आणि तो व्यक्ती का वादळ आणण्यासाठी किंवा संकट आणण्यासाठी कारणीभूत ठरला, ते आम्ही कसं असू शकतो? मी मगाशी बसलो होतो, बसल्या बसल्या प्रीचिंगला वेगवेगळ्या ठिकाणात जातो, माझ्या डोक्यामध्ये विचार आला. मी असं म्हटलं की अनेक मंडळांमध्ये जातो आणि त्या मंडळांमध्ये गेल्यावर म्हटलं की त्या मंडळीतले प्रश्न हा मी केलेला उपदेश कसं काय असू शकेल? कारण मी तिथे गेल्यावर वरवर सगळे खूप छान दिसतात, सगळ्यांचं एकमेकाशी एक पटत असल्यासारखं दिसत असतं. मग मला असा प्रश्न पडतो की तिथं कशा फुटे असतील, तिथं कसं कोणी एकमेकाचा दुस्वास करत असतील, सगळे तर एकदम छान असतात. मग तो विचार, गाणे चालू होते, ते विचार माझ्या डोक्यामध्ये घोळत होते. आणि तेवढ्यामध्ये देवाचं वचन जे मी त्या ठिकाणामध्ये म्हटलं, पौल जेव्हा वेगवेगळ्या मंडळांमध्ये जातो आणि 7 मंडळांना लिहिलेलं पत्र, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 7 मंडळांना लिहिलेलं पत्र, देवाच्या वचनामध्ये सांगितलं की देवाचं वचन सजीव, सक्रिय, सजीव म्हणजे जिवंत आहे, आज पण काम करतं. मग तेव्हा पवित्र आत्मा मला सांगतो, जेव्हा देवाचं वचन म्हणतं सजीव आहे, म्हणजे ते रोज प्रत्येक मंडळीत, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं परीक्षण करतं. आणि जेव्हापासून सृष्टी अस्तित्वात आहे, जेव्हापर्यंत सृष्टी नष्ट होणार नाही, तोपर्यंत मानवी स्वभाव बदलणार नाही. आणि या स्वभावाला बदलायचं तर देवाचं वचनच काम करणार आहे, देवाचं वचन काम करणार. म्हणजे आता जे सांगितलं जाणार आहे, संकट कोणामुळे आलं या प्रश्नाचं उत्तर, या प्रश्नात आम्ही स्वतःच आहोत. आमच्यावर, परिवारावरती किंवा माझ्या जीवनामध्ये नोकरीत संकट असेल, बिझनेसमध्ये संकट असेल,
शरीरामध्ये संकट असेल, वेगवेगळी संकटाची पद्धत आहे, प्रकार आहेत. ते संकट आहेत. आर्थिक आहे तुमच्याकडं. बरं आता घडतं काय माहिती का, लोक त्यांना एक साधं, सैतान इतका धूर्त, इतका चलाक आहे. बरेच लोक सांगतात नाही हो, आमचे नातेवाईक चांगले नाही, ते आमच्यावर करणी करतात आणि म्हणून आम्हाला बरकत येत नाही. हो, ते करणी करणारे आपल्याकडे घेऊन या. चायनावर करणी करून बर्बाद करून टाकू चायनाला. कशाला नार रहेगा बास न बचेगी. चायनावर करू. मी तर असले करणेवाले पकडून येऊन सगळे रशिया, अमेरिका, भारताला एक नंबर बनवून ठेवलं असतं. किती सोपं आहे. लुसिफर डोक्यामध्ये काय टाकतो, तुम्ही वचनाकडे लक्ष पुरवणे का, वचनामुळं तुमचं संकट टळलं जाणार आहे. प्रॉब्लेम जो आहे, समस्या जी आहे, या लोकांनी काय केलं, जहाज रिकामं केलं. जहाज रिकामं करणं म्हणजे संकट त्या ठिकाणामध्ये टळणं नाही. मग कोण होतं व्यक्ती आणि काय मी तो व्यक्ती आहे का. आता कसं समजायचं माझ्यामुळं संकट आहे का. कुठल्याच बाळकाला मध्यस्थ घेऊ नका बरं का. बरेच लोक मला फोन, साहेब देव तुम्हाला काय दाखवतो, जरा मार्गदर्शन करा ना. माझ्या मंडळीत त्या तुम्हाला सांगतो, आम्हाला असं वाटतं यानं त्यानं सांगावं, पण लक्षात ठेवा, कोणता भविष्यवक्ता, कोणता पालक, कोणता सेवक, कोणी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. जर तुम्ही आत्मपरीक्षण कराल तर नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल. त्याने सगळं टाकलं, जहाज रिकामं केलं, पण वादळ थांबायला तयार नाही. मग त्यांनी काय म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू. आणि बघा, चिठ्ठ्या टाकताना मला वाटतं ते त्यांनी तर तिकीट पण बुक केलं होतं. पहा बरं काय लिहिले त्यांनी. एकमेकास म्हटले, नाही तो योना निघाला, जहाज आलं, पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला. काय दिला? उतार दिला. ऍडव्हान्स. उतार काय दिला? ऍडव्हान्स. त्याने ऍडव्हान्स देऊन टाकलं. देवानं त्याला सांगितलं निनिवेला जा, निनिवेला जा, आणि त्यानं काय केलं पा, सैतानाचं कामच आहे. देवाची योजना आली की त्याची एक योजना तुमच्या समोर मांडावी. सैतान काय करतो, तुम्हाला काय वाटतं सैतान काय करतो? तो तुमच्या घरात तुमच्या भाकरी संपवायला, तुमचा पैसा संपवायला, तुमच्या लेकरांना आजारी पाडायचं साधं सुद्धा काम तो करत नाही. तो मग तो व्हायरस आहेत ऑलरेडी. कोणाला आजारी पाडायचं तर पाऊस पडल्यावर आपोआप आजारी पडतील. का सैतानाने आजारी पाडलं? ताप आला म्हणजे व्हायरस आहेत ना आजारी पडेल. हा सैतान कशाला व्हायरस घेऊन येईल? भाकरी तुमच्या पोरांनी बाहेर भरपूर जाऊन खेळून आले, भाकरी खाणार, संपणार. सैतान भाकरी संपवायचं साधं साधं काम करेल, पैसा संपवायचं. तो मोठी मोठी कामं करतो. कोणतं मोठं काम केलं? देवाची योजना जी तुमच्या जीवनामध्ये आहे त्या योजनेपेक्षा वेगळी योजना तुमच्या डोक्यामध्ये घालणं हे सैतानाचं काम आहे. सैतानाचं काम काय नेमकं? देवाच्या योजनेच्या विरोधामध्ये त्याची योजना तुमच्या डोक्यात. बरं, ते करताना लक्षात ठेवा, सैतानाचं काम करायचं तर सैतान सगळ्या संधी उपलब्ध करतो. नेमकं योना म्हटलं नको ते निनिवेला जायला, निनिवेचे लोक बरोबर नाहीत, ते ऐकत पण नाहीत, आणि त्यांना राजा पण बरोबर नाहीत, जनावर पण बरोबर नाहीत, आणि कसं काय तिकडं जायचं? ते चांगलं ठिकाण आहे. तार्शीशचे लोक ऐकणारे लोक आहेत, तार्शीशचे लोक व्यापारी लोक आहेत, तिथं गेलं तर माझा फायदा होईल. आणि नेमकं ते जहाज त्या ठिकाणामध्ये आलं. हा संकट कोणामुळे येतं त्याचा पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो. जो परमेश्वराच्या योजनेपासून पळून जातो त्याच्यामुळे संकट येतं. काय तुम्हाला देवाची योजना तुमच्या बाबतीमध्ये आहे? परमेश्वरानं कोणतं प्लॅन माझ्या जीवनासंबंधानं केलंय? कान देऊ नये का? जेव्हा तुम्ही देवाच्या योजनेचा भाग बनता, देवाच्या योजनेसोबतच तुम्हाला मारावं लागतं. आमेन म्हणाल का? देवाच्या योजनेमध्ये मारावं लागतं. सैतान वेगळं जहाज तुमच्या समोर आणतो, वेगळं जहाज, आणि तुम्ही न कळत त्या जहाजामध्ये जाऊन बसता. ऐका बरं का, 30 वर्षाचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. 30 वर्षाचा अनुभव. 30 वर्षामध्ये कसं देवाची योजना मंडळीसाठी, माझ्या जीवनासाठी, तुमच्या जीवन
30 वर्षापूर्वी देवानं एक या मंडळीचा योजना करून ठेवली. ते माहित पण नव्हतं. आपण सोलापूरमध्ये जेव्हा ही चर्च स्थापन झालं तेव्हा कोणाला माहित नव्हतं हे चर्च जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल. देवाची योजना होती. आता देवाची योजना असल्यावर जे अनेक लोक देवाच्या योजनेचा भाग होते, पुष्कळ लोक होते आपल्या बरोबर. कधी कधी बसून मी विचार करतो, हे गेले ते गेले ते गेले, आणि मग गेल्यावर मी म्हणतो अरे त्यांनी किती मोठं गौरव गमावलं, किती मोठं. का गेलं बरं, का गेले ते? जहाज जे लागलं त्याच्यात बसले ना, जे जहाज लागलं त्याच्यामध्ये जाऊन बसले. बरं जाऊन बसल्यावर पुढे प्रॉब्लेम काय झाला? पुढे संकट तर आलंच. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या योजनेमध्ये असताना देवाची योजना त्रासदायक असली तरी ती देवाची योजना आहे. ती देवाची योजना आहे. जे जहाज तुम्हाला सुखदायी, जे ठिकाण तुम्हाला सुखदायी, जे ठिकाण तुम्हाला आवडतं ते ठिकाण देवानं योजलेले ठिकाण नाही. देवानं योजलेले ठिकाण तुमच्यासाठी अब्राम जसं त्याला म्हणतो वचनदत्त देशामध्ये जा. आपल्या बापाचं घर, आपलं गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश सोड. अब्रामानं देवाच्या योजनेप्रमाणे सगळं सोडलं. वाटेत त्याला त्रास झाला. त्याची पत्नी, आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये त्या राजानं त्याची पत्नी त्याच्यापासून काढून घेतली, पण देवानं त्याला परत मिळवून दिली. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा परमेश्वराच्या योजनेप्रमाणे तुम्ही चालता तुम्हाला त्रास होईल, पण देव तुमचा नाश होऊ देत नाही. परमेश्वर तुमचा कधी नाश होऊ देत नाही. परमेश्वर गौरवानं पूर्ण करत असतो. कोणत्याही जहाजामध्ये चढू नका. जहाज वाटेमध्ये दिसणार. कशासाठी दिसणार? सैतानाला माहितीये देवाची योजना काय. बघा, सैतानाला माहिती होतं जर योना तिथं गेला नुसते निनिवेतले लोक पश्चाताप करणार नाही, त्या ठिकाणचे पशु पक्षी प्राणी सुद्धा पश्चाताप करणार आहेत हे त्या सैतानाला माहिती होतं. म्हणून त्यानं योनाला तार्शिशच्या जहाजामध्ये बसवलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, या पृथ्वी तलावर तुम्ही साधारण लोक म्हणून कधीच राहू शकत नाही. तुम्ही देवाच्या योजनेचा भाग म्हणून जीवन जगा. साधारण गोष्टीमध्ये का अडकून पडायचो? तार्शिशचं जहाज दिसलं म्हणून त्याच्यात बसण्यात काय मजा आहे हो? काय फायदा त्याच्यामध्ये बसण्यामध्ये? दिसलं म्हणून बसायचं असतं का? ऍडव्हान्स कशाला द्यायचा? थोडीशी वाट पाहिजे. योनानं तिथं 10, 20, 30, 40 खेळ जरी बसला असतं तर तेवढ्यात निनिवेचं जहाज झालं असतं. पण त्याला दिसल्या दिसल्या गडबड मनातच होतं मला तार्शिशला जायचं. तसं बऱ्याच लोकांना चर्च सोडायच्या वेळेस मनातच असतं, सोडायचं सोडायचं सोडायचं, आणि तेवढ्यात कोणतरी येतं म्हणतं चल आमच्यावर. निघाले बोंबलत. मग आता संकट का आलं? बाळक साहेब संकट का आलं? सोचो, ओळखा. कान देऊ नाही का? परमेश्वराची योजना, जिथं परमेश्वरानं तुम्हाला रोपलं देवाच्या योजनेचा भाग म्हणून, देवानं निनवेच्या उद्धारासाठी योनाची निवड केली. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये तुम्हाला जगण्यासाठी देवानं पाठवलं नाही, लोकांच्या उद्धारासाठी पाठवलेलं आहे. ख्रिस्ती व्यक्तीने जगायचं नसतं. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला जगायचं? म्हणतो त्याने म्हटलं नाही काय, एक मनुष्य ज्यानं आपलं शेतामध्ये धान्य पेरलं, पुष्कळ धान्य आलं, मग कोठार ती पाडली, नवीन मोठी बांधली, आणि मग तो म्हणतो हे जीवा खा पी. आता काय त्याच्यात चुकी? त्यानंच कमवलं, त्यानंच बांधलं, त्यानंच खाल्लं. पण प्रभू आज तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेण्यात येणार आहे. कशासाठी बोलला तो? अरे आम्ही या पृथ्वी तलावर खाण्यापिण्यासाठी आलो नाही, आम्ही लोकांचं तारण व्हावं या उद्देशाने जगामध्ये आलो. ही देवाची योजना आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं देवाच्या योजनेपासून कधी दूर जाता कामा नये. देवाची योजना माझ्या परिवारासाठी, माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी प्रभूची काय योजना आहे? देवा तुम्हाला ज्या उद्देशानं निर्माण केलं तोच उद्देश होते माझा सफल. संकट त्याच्यानं टळलं जाणार आहे. मी माझ्या जीवनामधलं सांगतो, देवानं मला सेवक म्हणून योजना करून ठेवली होती. सेवक म्हणून त्यानं मला नियुक्त केलेलं होतं. आणि मला सुद्धा वाटत होतं 12वी पासून देवानं जो व्हिजन, स्वप्न मला दिलं होतं की तुला हे ठिकाण दाखवलं. तू सांगितली बऱ्याच वेळा साक्ष, इथले ते ऑइलचे टॉवर वगैरे आणि हे रेल्वेचा ट्रॅक वगैरे सगळं
जुनं स्वप्न जे मला वाटते 12वीला असताना काहीतरी आता ते स्वप्न मला दिलं होतं. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष ग्रॅज्युएशन होईपर्यंत सेम स्वप्न मला पडायचं. सेम स्वप्न मी पाळकाला जाऊन सांगायचं. पास्टर म्हणायचे की तुला देव कुठल्या तरी ठिकाणात घेऊन जाणार आहे. मला माहित नव्हतं ते इथंच त्याला यायचं. बरं आता मधल्या काळामध्ये काय झालं, प्रभू सांगतो कर कर कर. मग असंच गेलो इंटरव्ह्यूला. घरातली परिस्थिती हालाकीची म्हणून गेलो आणि मग कंपनीमध्ये चांगलं काम मिळालं, बसायला टेबल वगैरे सगळं. आणि माझ्या कामाला खुश होऊन बॉस एकदम खुश झाला आणि तो म्हटला की मनोज, मी अकाउंट्स मॅनेजर म्हणून आतापर्यंत काम करतो पण तुला सगळं काम जमतंय, अगदी व्यवस्थित तू काम करतो. आता माझी पोस्ट वाढणार आहे तर तू माझ्या जागेवरती अकाउंट्स मॅनेजर म्हणून काम करायचं. एवढा खुश झालो. मग त्यानं ते सगळं स्ट्रक्चर मला दाखवलं, बसवलं मला एक दिवशी ऑफिसमध्ये आणि दाखवलं. मग हे असे स्वतःची सगळे प्रत्येकाची केबिन असणार आहे. मग आम्हाला एक मुलीला अपॉइंट केलं की ती आम्हाला कम्प्युटर शिकवायला लागली. तो म्हटलं सगळं जाणून घे. आणि मी माझी स्वप्न एकदम सुंदर, अरे आता केबिन AC. मग तो म्हटलं तुझ्या याच्यावरती फोन असणार आहे, मग तुला कम्प्युटर असणार आहे. सगळी स्वप्न रंगवायला लागलो ना मी. आता देवाची योजना काय, तू सेवक व्हावं. माझी योजना मी अकाउंट्स मॅनेजर. माझं स्वप्न काय, गाडी असणार आहे. मग मी बेल मारल्यावरती कोणाचं स्वप्न नसतं, ते सगळ्यांचं स्वप्न असतं. मी बेल मारली की शिपाई यावं आणि शिपायाने मला चहा द्यावं, मला कॉफी द्यावी, ते माझं स्वप्नच होतं. आणि लहानपणापासून तेच माझ्या डोक्यामध्ये. मी आता खरी स्वप्न, आता देवाची योजना, मी निनिवेला जावं, मी चाललो तार्शिशला. आणि एकदम सगळं सुंदर चाललेलं आहे. तिथं इतकं मोठं ऑफिस मला तिकडं पाठवायचे, जाऊन मी ते बघून यायचो ऑफिस, मग रिपोर्ट द्यायचो. त्या डायरेक्टरचे एअर तिकीट बुक करायला जाताना ते तिकीट बुक करता करता माझ्या डोक्यात यायचं, एक दिवशी असंच माझं विमानाचं तिकीट माझा शिपाई बुक करेल. स्वप्न. निनिवे नाही, तार्शिश. आणि इतकं छान चाललं होतं बरं का सगळं. पगार मिळत होता, ट्युशनचे पैसे येत होते, घरातलं वातावरण एकदम छान सुरेख. आता बघा त्या वेळच्या परिस्थितीमध्ये माझं घर आणि ट्युशन याच्यामध्ये फक्त एक भिंत होती. मला एवढी पैशाची सवय लागली होती कमवायची. माझ्या डोक्यात पण बायबल स्टडी इकडे चालू, इकडे माझी ट्युशन चालू. फक्त विद्यार्थी त्यांच्याकडनं शिकवायचं आणि कानावर पडतं तिकडून पण. आणि काय आपल्याला ते बिचार, मी म्हणायचो ते पास्टरला एवढा त्रास होतोय, लय झालं तर आपण मदत करू त्यांना आर्थिक. माझी धारणा ती, देवाला निनवे तार्शिश नको आहे. पण त्याच्यामध्ये माझा एक मित्र आला. तो मित्र म्हटला, मनोज एक काम करणारे, ऑफिसमध्ये जातो, एक लेटर पॅड घेऊन ये, फक्त तुझी कंपनी मला फॅब्रिकेशनच्या ऑर्डर देणार आहे एवढं लिहून दे. बँकेला दाखवल, बँक मला लोन मंजूर करणार आहे. मी म्हटलं त्याच्यात काय असतं, कितीतरी फाडून फेकलेले असतात लेटर पॅड, कचऱ्यात पडलेले, उचलून नेऊन देतो त्याला. ते उचललं आणि त्याला नेऊन दिलं आणि त्याने टाईप केलं आणि टाईप करून बँकेला दिलं. बँकेने लावला बॉसला फोन, तुम्ही अमक्या अमक्या व्यक्तीला फॅब्रिकेशनच्या ऑर्डर देता का, असं तुमच्या कंपनीचे लेटर आलं. ते म्हटले कुठल्या हद्दीमध्ये आहेत, कोणती बँक आहे. ते म्हटले औंधमधली बँक. लगेच त्याला कळलं, औंध नाही राहतात मिस्टर तेलोरे. मला बोलवून घेतलं आणि म्हणला तू चोरी केलीस. मी म्हटलं काय, लेटर पॅड चोरलं. आता तू लिहून दे मला सगळं, हे तुझं लिखाण मी माझ्याकडे ठेवणार आणि तू कुठल्याच कंपनीमध्ये काम करू शकणार नाही. जिथं तू जाशील त्या ठिकाणामध्ये हे लेटर पॅड मी दाखवेल. तुला माझ्या कंपनीत मरेपर्यंत काम करावं लागेल, तेही तुझी पगार न वाढवता. काय शॉक बसला असेल, कोणामुळे हे संकट आलं. रडत होतो, घाबरत होतो. असं वाटायचं की ते पोलीस आले मला पकडून. म्हणजे कधी काही कोणाची पेन सुद्धा चोरायची मला अजूनपर्यंत नाही आठवत. लहानपणी कोणाची पेन्सिल चोरली का कोणाचा पेन चोरला. पण आता एवढं मोठी आफत, कोणामुळे हे संकट आलं. त्यावेळेस मी खूप रडत होतो, देवा सगळं करिअर माझं उद्ध्वस्त झालं, आता पुढं काय, पुढं काय. पुढं देवानं बरोबर ओकलं, सोलापूरमध्ये आलो आणि मग मला कळलं माझं करिअर हे माझं संकट होतं. देवाच्या योजनेमध्ये मी न राहिल्या कारणानं हे संकट आलं. देवाचे प्रिय लोक,
आज आपल्या जीवनाची तपासणी करू. कोणत्या कारणामुळे माझ्याकडे संकट आहे? जरा थोडस परीक्षण करा. देवाच्या योजनेपासून मी पळत तर नाही ना? प्रभूची योजना माझ्या जीवनात संबंधानं काय? जहाज तुमच्या समोर पुष्कळ येणार आहेत. कोणत्या जहाजात चढण्यात माझ्या काय हो? मी हट्टानं अजून त्याच जहाजामध्ये चढलो असतो. नाही हे नाही तर आता दुसरं नाही तर तिसरं. तुमच्या समोर तेलोरे कधी दिसला नसता, तो तुमच्यामध्ये येऊन बसला असता. पण जेव्हा मी देवाच्या योजनेमध्ये असतो तेव्हा लोक आपल्या समोर असतात, आपण लोकांमध्ये नसतो. कशामुळे संकट आहे? तुम्हाला देवाची योजना समजू द्या. कदाचित तुम्ही त्रासात असाल 100%. आता आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये या योनाला जहाजामध्ये स्वतःच्या इच्छेनं तिकीट काढून जाऊन बसला. हो, देवाची योजना समजून घ्या. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्ही देवाची योजना समजण्यासाठी स्वतःच्या जीवनावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करा. जास्त कॉन्सन्ट्रेशन करा. योनानं कॉन्सन्ट्रेशन निनवेच्या लोकांवरती केलं. नीट ऐका, नीट ऐका काय मी बोलतो, नीट ऐका. तुमच्या डोक्यातील कॉन्सन्ट्रेशन किती महत्वाचं आहे. योना निनवेमध्ये गेला तरी त्याचं लक्ष कोणाकडे होतं? निनवेच्या लोकांकडं. त्याचं काम देवाने त्याला सांगितलं, तू जाऊन फक्त घोषणा करायची, पश्चाताप करा, पश्चाताप करा. एवढंच, एकच डायलॉग मारायचं होतं. काय करा? बाकी दुसरं त्याला काही बोल, पश्चाताप करा, पश्चाताप करा म्हणायचं, येऊन बसायचं. माझ्यासारखं एवढं तर ओरडावं लागत नव्हतं ना. 2-2, 3-3 तास योनाच्या काळात असतो तर बरं झालं असतं, घशाचा प्रॉब्लेम तर झाला नसता. तो पश्चाताप करा, येऊन बसायचं. गावोगावी फिरून सगळीकडे फिरायचा, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. परमेश्वराचा कोप येणार, परमेश्वराचा न्याय येणार, हे एवढं बोलायचं आणि येऊन बसायचं. आता काय झालं माहिती का? इकडं पश्चातापाचा संदेश दिला आणि झाडाखाली येऊन बसला. देवानं त्याला तिथं, फार उन्हाळा होता, मग देवानं तिथं एक वेल उगवला आणि असं लिहिलं शास्त्रामध्ये, तो वाट पाहू लागला. कशाची? अग्नी आणि गंधक निनवेच्या लोकांवरती पडावं. ऐका बरं का, तुम्ही कसं आहात, तुमचं जीवन तुम्हाला समजू द्या. लोकांकडे फोकस करण्यापेक्षा देवानं तुम्हाला जी योजना दिली त्याच्याकडे फोकस करणं किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता योना देवाला, तेव्हा मला ते बघायचंय. काय बघायचंय? निनवेचे लोक तडफडून मरताना बघायचंय. आणि देवाची योजना काय? फक्त तू पश्चाताप कर एवढा संदेश द्यायचा. काय देवाची योजना? तुमच्या बाबतीमध्ये देवाची योजना, तुम्ही फक्त तुमच्या जागेवरून घोषणा करावी. काय तुम्हाला देवानं निवडलं? ज्याच्यासाठी निवडलेलं. प्रार्थनेसाठी प्रार्थनेची घोषणा करा, आराधनेसाठी आराधनेची. तुमचं समर्पणच त्याच्यामध्ये असलं पाहिजे. हो, तुम्ही लोकांचा नाश कसा बघू शकता? योनाच्या बाबतीमध्ये काय घडलं? त्यानं फोकस लोकांकडे. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, ते निनवेचे लोक पापी होते हो, म्हणून तर देवानं योनाला तिथं पाठवलं ना. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला पाप्यांचा नाश करण्यामध्ये धन्यता नाही, तर प्रत्येक पाप्याचा उद्धार व्हावा ही देवाची योजना आहे. प्रत्येकाचा उद्धार, प्रत्येकाला सुटका. म्हणून कधी कधी आम्ही लोकांच्या नाशाची वाट पाहत योनासारखं बसतो. आणि घडतं काय? देवानं योनावरती संकट आणलं. काय घडलं? त्याच्या डोक्यावरचा वेलच गायब झाला. हो, मूर्छित झाला, बेशुद्ध पडला. जेव्हा तुम्ही देवाच्या योजनेच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला घेरी आल्याशिवाय राहत नाही. जो देवाच्या योजनेमध्ये राहतो, देवाच्या योजनेमध्ये निनवे शहर राहिलं. बायबल सांगतं निनवे शहरावरती देवानं अग्निगंधक पाठवलं नाही, अख्ख्या निनवेचा पश्चाताप निनवेनं केला आणि देवानं सगळ्याचं तारण केलं. ही देवाची योजना आहे. प्लॅनिंग काय? आमच्या अंतःकरण प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं ही आमची अंतःकरणातली प्रार्थना आहे. आम्ही या शहरातल्या लोकांचं, या गावातल्या लोकांचं, आम्ही कोणाचं सुद्धा वाईट चिंतत नाही. हो, कशाला देवा? आम्ही नाही म्हण ज्याने आमचा छळ केला देवा त्यांचा नाश कर. नाही, जेवढा छळ होईल तेवढं अधिक तारण होणार, 100% तारण होणार. अधिक लोक ख्रिस्ताविषयी जागरूक होतील. ही देवाची योजना आहे. म्हणून तुम्ही सुद्धा जीवन जगताना देवाची योजना समजावून घ्या. देवाची योजना काय आहे, कशा पद्धतीनं. तुम्हाला आज माझा आवाज एकदम क्लिअर यायला लागला का?
मला जाणवायला लागले, माझा आवाज अगदी स्पष्ट झाला. मी परवा हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरने सांगितलं, नाही म्हटले तुमच्या स्वर नलिकेमध्ये फार मोठी गाठ तयार झाली, 30 वर्ष तुम्ही सतत बोलताय, ती गाठ तयार झालेली आहे. आणि आता ती गाठ जोपर्यंत 15 दिवस तुम्ही मौन व्रत धारण करायचं, एक शब्द पण बोलायचं नाही, त्या गोळ्या तुम्ही घ्यायच्या, स्टेरॉइड, ते तुम्हाला घ्यायचं. मग ती गाठ जाणार नाही, गाठ नाही नाहीशी झाली, मग तुम्हाला ऑपरेशन करावं लागणार, मग तुम्हाला बोलता येणार. आणि मग म्हटलं आता 15 दिवस, आता परत मीटिंग आहेत. 15ला मीटिंग, 21-22ला मीटिंग, 5 सप्टेंबरला मीटिंग. मीटिंगचा धडाका. आता 15 दिवस काढायचे कसे काय. मग काल ऑगस्टिन ब्रदरशी बोलता बोलता मी त्यांना म्हटलं, अहो असं असं डॉक्टरने सांगितलं. ते हसले, काय त्यांचं मनावर घेत आहे, ते असंच सांगतात सगळ्यांना. त्यांनी एकदम हसण्यावर ती घेऊन गेले. मग मी पण घरी आल्यावर विचार करायला लागलो, म्हटलं की म्हणतायत ते स्वीकारायला काय हरकत आहे. आणि आज सकाळी गाता गाता मला जाणवलं, पहिल्यासारखा आवाज माझा परत आहे. का? देवाची योजना ही तुमच्यासाठी नेमकी चांगली असते. कोणी तुमचा नाश, कोणी तुमचं अहित करत नाही. परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सतर्क करतो, जाग करतो. तुम्हाला कोणा व्यक्ती संबंधानं, तुम्हाला कोणा व्यक्ती संबंधानं योजना दिली नाही, तुम्हाला तुमच्या जीवनाची योजना प्रभूने दिलेली आहे. योनाला एक योजनेचा भाग, तू निनवेमध्ये तारणाची घोषणा कर. निनवेचा नाश करायचा का निनवेचा उद्धार करायचा, ही माझी योजना. योना देवाची योजना आपल्या हातामध्ये. आमच्याकडे पण तसंच असतं. संकट येण्याचं कारण काय? आम्ही दुसऱ्याच्या योजना तयार करून ठेवतो. नाश होणार, हे होणार, ते होणार, ते उद्ध्वस्त होणार. हे तुमच्या जीवनामध्ये संकटाची मालिका तुम्ही आणणार आहात. पण जेव्हा योना परमेश्वर, आता बघा त्या खालचं थोडस वाचा. योनाला त्यांनी प्रश्न केला, कोणामुळे संकट आलं, काय ते वाचा बरं. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट, कोणामुळे संकट आलं, आम्हावर आलं, सांग तुझा धंदा काय. काय विचारलं त्यानं? कोणामुळे हे संकट. कोणामुळे. आता कोणामुळे संकट आलं इथं थांबलं पाहिजे. पण त्यानं विचारलेल्या प्रत्येक गोष्टी काय हो, तुझा धंदा काय, तुझा धंदा काय, तू आलास कोठून, तुझा देश कोणता, तुझा देश. फार हे सगळे प्रश्न आमच्या व्यक्तिगत जीवनाशी देव हे मुळामध्ये. तुमचा धंदा काय? तुमचा धंदा एकच आहे, देवाचं वचन गाजवणं. दुसरा कुठला बिझनेस नाही तुम्हाला बरं का. काय देवानं कशासाठी तुम्हाला, तुम्ही देवाच्या वचनाचा प्रसार करावा, हे तुम्हाला देवानं दिलेलं काम आहे. धंदा म्हणजे तुमचं काम. काय काम आहे तुमचं? आम्ही गायला मगाशी गाणं, एक आग हर दिल में हमको जलाना है, भटके हुए लोगों को प्रभु के पास लाना है. प्रभूनं या पृथ्वी तलावर तुम्हाला जिवंत एवढ्याच एका कारणासाठी ठेवलेलं आहे. हा तुमचा धंदा आहे. आता प्रश्न तोच आहे, अरे तुझा धंदा काय, म्हणजे तू कोण आहेस? आता योना प्रीचर आहे. योना कोण आहे? तो देवाच्या वचनाची घोषणा करणारा व्यक्ती. तो म्हणला तुझा धंदा काय? माझा धंदा देवाच्या वचन. तू झोपलास की रे, तू झोपलास. आत्मिक निद्रा, आत्मिक झोप. प्रभूनं आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी बोलवलं? एक गोष्ट तुम्हाला सांगू का, जगामध्ये एवढे विद्वान लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, श्रीमंत आहेत, नावाजलेले लोक आहेत, पण प्रभूनं त्यांना तारण दिलं नाही, मला तारण दिलं. तुमची निवड केली, तुम्हाला प्रभूनं निवडलं, प्रभूनं त्याची ओळख तुम्हाला दिली. अहो तुम्ही साधारण लोक कसे असू शकता? म्हणून लक्षात ठेवा, साधारण लोक साधारण विचार करतात. योना साधारण व्यक्तीसारखा रसा तळामध्ये त्या लोकांनी अरे तुझा धंदा काय? आज तो प्रश्न देव आम्हाला, तुमचा धंदा काय म्हणजे तुम्ही आता सध्या काय करत आहात? कोणतं बिझनेस डील तुम्ही करत आहात? प्रभूनं दिलेल्या गोष्टी, प्रभूनं दिलेलं तारण, प्रभूनं दिलेला उद्धार, प्रभूनं दिलेली सुवार्ता, याच्यापेक्षा वेगळी गोष्ट तुम्ही करत आहात का? संकट कशामुळे येतं? जेव्हा तुम्ही जे प्रभूनं सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं काम करत आहात, तेव्हा संकट येतं. कोणतं काम प्रभूनं तुम्हाला सांगितलं? एक
गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या बाबतीमध्ये तुम्ही फार गंभीर असणं गरजेचं आहे, अलर्ट. प्रभू जे सांगतो तेवढंच बोलायचं असतं. प्रभू जे सांगतो तेवढंच बोला बरं का. जेवढं प्रभू सांगतो तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त. त्या विधर्मी व्यक्तीने त्याला प्रश्न केला, तुझा धंदा काय? कधी कधी प्रभू कोणा व्यक्तीच्या माध्यमातून हाच प्रश्न आम्हाला विचारतो. अरे मला प्रभूनं काय कशासाठी जीवा दिली, कशासाठी मला मुख दिलं, कशासाठी विचार दिले, आणि आता मी काय करत आहे. जेव्हा ही गोष्ट तुम्हाला, दाविदाला ती गोष्ट समजली म्हणून तो म्हणतो, हे देवा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू सांभाळ. का? म्हणून शास्त्रामध्ये लिहिलं, जिमेच्या हाती जीवन व मृत्यू आहे. काय म्हटलं? काय तुझा धंदा? पुढे काय म्हटलं? कुठून? काय अजून प्रश्न? तू आलास कोठून? बघा फार सुंदर प्रश्न आहे. काय हो? तू आलास कोठून? सगळेजण बोला बरं. तू आलास मला विचारायचं, तू आता मला देव मला म्हण, तुझा धंदा काय बाबा? प्रभू माझा धंदा, आता मी सांगतो की मी तुझा सेवक आहे, तुझ्या वचनाची घोषणा करणं हा माझा धंदा, हे माझं काम आहे. बरं तू आलास कुठून? देव हा प्रश्न मला विचारतो. संकट काय तर त्याच्यावर तुम्हाला सांग. तुम्हाला देव हाच प्रश्न, तू कुठून आला? मग तुमच्या प्रत्येकाची टेस्टमनी आहे. पूर्वी तुम्ही कोण होता? बरोबर का? संकट काय तर ते मी तुम्हाला, पूर्वी तुम्ही कोण होता? नीतिमान कोणी नाही. पूर्वी तुम्ही नीतिमान नव्हता, म्हणजे आम्ही सगळेजण पापी आहे. मग आम्ही पापी आहे, परंतु आम्ही काय करतो? आम्ही आमचं पाप पाहण्याच्या ऐवजी आम्ही दुसऱ्यांना पापी ठरवतो. मुळामध्ये तुमचा धंदा दुसऱ्याला दोषी ठरवणं नाही, तुमचा धंदा पापात असणाऱ्या लोकांना बाहेर काढणं हा तुमचा बिझनेस आहे. कशामुळे संकट आलं? संकट येण्याचं कारण काय? ते कारण मी तुम्हाला सांगतो. आम्ही पाहतो, जेव्हा आम्ही कुठून आलो या प्रश्नाची उकल होती, त्यास आपोआप आम्ही देवासमोर जाऊन रडतो, पश्चाताप करतो. असं लिहिलंय दानियेलच्या पुस्तकामध्ये. तुम्ही जाल तेव्हा दानियेलच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं की दानियल ज्याची प्रार्थना देव ऐकत असताना तो प्रार्थनेला बसल्यावर देवदूत त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन होता. अहो साधा सुद्धा नाही, गॅब्रियल दानियेलच्या प्रार्थनेचं उत्तर गॅब्रियल घेऊन येत होता. आणि तो दानियल प्रार्थना करताना त्याची प्रार्थना तुम्ही ऐका, माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या राष्ट्राचं पाप मी माझ्या पदरी घेत आहे. ही दानियेलाची प्रार्थना आहे. त्याला कळतंय मी कुठून आलो, त्याला कळतंय माझे लोक कुठे आहेत. तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनाची व्याख्या आलीच पाहिजे. मी कुठून आलो? मी पापी होतो, प्रभूने मला उद्धार दिला. कशासाठी? तुम्हाला संकटातनं बाहेर पडायचं. म्हणजे प्रत्येक, मी मगाशी बोलता बोलता एक वाक्य, अग्नीतनं ओढून ओढून एकेकाचं तारण करा, हे तुमचं बिझनेस आहे. लोकांना संकटामध्ये नाही, तारणापासून दूर जाणं म्हणजे लोकांना संकटामध्ये ढकलणं, त्यांना तारणामध्ये आणणं, त्यांना पापातनं बाहेर काढणं. बरं पापातनं बाहेर काढत असताना पहिल्यांदा मी पापी होतो ही जाणीव असली पाहिजे. जसं तो योनाला, तू कोण? काय तुझा धंदा काय? तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तू कोठून आलास? बघा लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीनं आत्मिक जीवनामध्ये मी कुठून आलो म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला एक पास्ट आहे. प्रत्येकाला एक पास्ट आहे, प्रत्येकाला एक भूतकाळ आहे, प्रत्येकाला. आणि प्रत्येकानं आपला भूतकाळ तपासून आत्ता प्रभूनं मला तारण दिलं आणि आत्ता मी देवाच्या योजनेचा भाग आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जसा मी देवाच्या योजनेचा भाग आहे तसं तारलेला व्यक्ती देवाच्या योजनेचा भाग असणार आहे. काय तुमचा धंदा, काय तुमचा बिझनेस, काय संकट आलं योनाच्या जीवनामध्ये? योना, या योनाचं वैशिष्ट्य काय? योना निनिवेच्या लोकांना दोष देत फिरला. तुम्ही सगळं वाचलं तर तुम्हाला निनिवेच्या लोकांना तो दोष देत फिरला. जे लोक दुसऱ्याला दोष देतात ते लोक आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण करतात. ऐका, दोष देणं ही प्रवृत्ती इतकी वाईट प्रवृत्ती आहे की तुम्ही देवाच्या योजनेपासून दूर जाता. आम्ही स्वतःला दोष द्यायला पाहिजे ना. मी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे, परीक्षण केलं. मेजाकडे असताना मी काय प्रार्थना केलेली आहे? आत्मपरीक्षण करा. आम्हाला आत्मपरीक्षण, स्वपरीक्षण फार महत्वाचं आहे. स्व म्हणजे स्वतःचं परीक्षण.
देवाच्या योजनेमध्ये स्वतःचं परीक्षण होणं फार गरजेचं आहे. आणि सैतान काय करतो माहिती का, तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जी प्रार्थना मंदिरामध्ये त्या पुरुषानं केलेली प्रार्थना आणि दुसरी प्रार्थना पापी व्यक्तीने केलेली प्रार्थना, या दोन प्रार्थनेतली एक प्रार्थना पुरुषाची प्रार्थना धिक्कारली गेली आणि आम्ही पाहतो तिथं या पापी व्यक्तीच्या प्रार्थनेला सर्वोच्च दर्जा गेला. का? त्यानं आपल्या स्वतःची अवस्था जाणली. आम्ही सुद्धा विधर्मी व्यक्तीकडनं त्या योनाला प्रश्न केला, तू कुठून आलास? कुठून आलास? संकट तुमच्या जीवनात येण्याचं कारण काय माहिती का? कुठून आला या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही शोधलेलं नाही. तिसरी गोष्ट वाचा. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर परत आले? ते सगळं तुझं. त्यांनी एकमेकास म्हटले, नाही पूर्ण वाचा ते. तुझा धंदा काय? तू आलास कोठून? आलास कुठून? तुझा देश कोणता? अजून काय हो? तुझा देश. आता बघा, ज्या देशातनं तो आला त्या देशात त्याला परत जायचं. त्याला काय निनिवेमध्ये कायम राहायचं? आता आमचा देश कोणता? माणूस माती आहे आणि तो पुन्हा म्हणजे आमचा देश काय? माती हो. कुठून आला तुम्ही? कुठून आला? आणि जायचंय कुठं? देवाने बनवलं कुठून तुम्हाला? आणि जाणार कुठे? आता योनाला विचारलं कुठल्या देशातनं आला आणि कुठं जाणार आहे? निनिवेला जाणार निश्चित आहे, पण तुला जायचंय. तो काय म्हटलं? देव म्हटलं का तुला कायम निनिवेत राहायचं, तुला परत जायचं? तुम्ही मातीत आला जाणार कुठं? मग मधला काळ एवढा कशाला? मातीत यायचं मातीत जायचं, मग बाकीची घमेंड कशाला हो? जगामध्ये वावरताना कशाची प्रौढी मिरवणार आहे? ताकद, बुद्धिमत्ता, ज्ञान, पैसा, तारुण्य, कुठल्या गोष्टीची प्रौढी? जेव्हा मनुष्याला आपण कुठं जाणार आहोत हे कळतं ना, तेव्हा मनुष्य जीवन जगताना एक साधेपणाचं जीवन जगतो. म्हणून तर मी पाहतो हिचकियाच्या डोक्यामध्ये ते आलं नव्हतं. हिचकिया, मी 2-3 दिवसामध्ये एक अभ्यास करत होतो. त्या अभ्यास करताना नबुकदनेसर राजा जेव्हा तो राजपदावरती आला तर त्याने एक काम केलं. मंदिरातली सगळी पात्र आणली, मंदिरामधली पात्र आणली आणि घरामध्ये बसून आपल्या लोकांबरोबर त्या पात्रामध्ये त्यानं द्राक्षरस ओतला आणि ती पात्र द्राक्षरसाने विटाळली. मंदिरातल्या पात्रांमध्ये द्राक्षरस पिऊन सगळं मस्त तो झाला आणि प्रभूनं ते पाहिलं आणि देवानं त्याला तागडीमध्ये तोलन त्याचा न्याय करण्याचं ठरवलं. अहंकारी राजा, त्याला असं वाटलं माझी शक्ती, माझं ताकद, माझं राज्य कायमस्वरूपी राहणार आहे. देवानं त्या राजाला रानामध्ये गवत खाण्यासाठी पाठवलं. तू कुठून आला आणि कुठं जाणार आहे? मधल्या कालखंडामध्ये तुम्ही ते जगताना हे तुमच्या जीवनामध्ये संकटाचं कारण असणार आहे. म्हणजे एक व्यक्ती जगताना त्याने कायम लक्षात ठेवलं पाहिजे, अरे आज माती आहे. मग आम्ही गाणं गाताना ते गातो नाही का, हे जीवन आहे माटी का पुतला फक्त म्हणतो आणि त्याच्या पुढे काय म्हणतो, धक्का लगत फुट जाए भजन करो, पण ते फक्त नाचण्यापुरतं गातो ना. माहित कुठं असतं जर धक्का आज लागला आणि फुटलं तर मधल्या काळामध्ये आता संकट कोणतं आहे? समजा आता धक्का लागला मातीच्या पात्राला, संकट मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये मी अहंकारानं जगलो, क्षमा न करता जगलो, मीपणामध्ये जगलो, कोणाचा विचार न करता जगलो, द्वेष, मत्सर, राग या सगळ्या गोष्टी घेऊन मी, आता संकट कोणतं असणार आहे? अरे स्वर्गच मिळणार नाही ना. किती मोठं संकट आहे, किती मोठं. तुमचं झगडणं रक्तमांसा बरोबर नाही, कोणाबरोबर आहे? सत्ता, अधिकार व आता झगडणं कोणाबरोबर आहे? पण आम्ही मातीच भांडत बसतो ना. तुम्ही बाहेर जाऊन बघा, ती माती येऊन अशी चिखल येऊन पडतात का एकमेकाला ढेकळत? नाही, त्यांना माहिती आपण माती, आपली जागा, आपण गपचूप बसायचं. भांडतं कोण? मातीतला माणूस तयार झाल्यावर भांडतो. तू कुठून आलास आणि तुला कुठं जायचंय? लक्षात ठेवा, आम्ही कुठं जाणार आहोत हे कळलं पाहिजे. म्हणून तुम्ही बघा, सगळ्यात जास्त मी उपदेश करताना असे उपदेशन, कब्रस्तानातले उपदेश करताना लोक असे डोळे वाटून ऐकत असतात. कारण त्यावेळेस त्यांना जाणीव असते, बाबा हे सांगतोय ते बरोबर आहे. आता गेलो ना कबरेमधनं बाहेर यायला चान्स नाही.
बाहेर आल्यावर पुन्हा आहे तेच आहे हो, दुसऱ्याला पुरेपर्यंत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, म्हणून तो म्हटला श्रीमंत माणूस मेला, मेल्यानंतर यातना भोगायला लागला. काय श्रीमंतीचा फायदा, काय ताकदीचा फायदा. परंतु असं जगा दरिद्री लाजरस ज्या देशात तो राहिला तिथं कष्टात त्रासात ते संकट त्यानं सोसलं, पण स्वर्गातलं संकट त्याच्याकडे नव्हतं, त्याच्याकडे यातना नव्हता. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या योजनेमध्ये जो व्यक्ती नसतो तो व्यक्ती संकटामध्ये सापडतो. दुसरी गोष्ट वाचूया, उत्पत्तीचं नाही, त्याच्या अगोदर योनाचं पुस्तक 1 अध्याय 8 ते 10 वचन वाचा. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले, सांग. तुझा धंदा काय, तू आलास कुठून, तुझा देश कोणता, तू कोणत्या लोकांपैकी आहेस. तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली. बसा एका ठिकाणी, नाहीतर बाहेर जावा, सारखं उठ बस करू नका. समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली, त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. आता दुसरी गोष्ट बघा, पहिलं गोष्ट देवाच्या योजनेपासून पळून जाणं हे पहिलं कारण. 5 कारण आहेत, मला वाटतं 2 कारण होतील, 2 किंवा 3 होतील. पहिलं कारण आम्ही पाहिलं देवाच्या योजनेपासून पळून जाणं. दुसरं कारण इब्री असणं हे संकट आहे बरं का. संकट कशामुळे येतात, त्यांनी काय म्हटलं वाचा, मी कोण आहे. तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे. कोण आहे मी, इब्री आहे. इब्री असणं हे संकट. इब्री असणं म्हणजे काय हो, या धोंड्यापासून अब्रामाची संतती म्हणजे ती इब्री. अब्रामाची संतती, ज्या यहुदी लोकांना इब्री म्हणजे तेच लोक देवाचे निवडले. आता याला विचारलं, तू कोण आहेस, कुठून आलास, तुझा देश काय, तुझा धंदा काय. अगदी सॉलिड शब्दामध्ये मी इब्री, आम्ही बिलिव्हर्स आहे. कशाहून, हालेलुया म्हणतो ना. अरे बिलिव्हर्स आहे तर इब्री आहे तर तुझ्यावरती संकट आहे ना. काय संकट तुझ्यावरती, काय मी यहुदी आहे, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली, त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. किती सुंदर बघा, काय फुगेरी तर किती त्याची. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केलं. तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे. हे त्यास कळलं, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझं काय करावं. समुद्र तर अधिकाधिक अधिकच खवळत होता. तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या. बघा, यांचं विसर्जन करा म्हणाल. आणि वरती डायलॉग काय मारला, काय बाबा, किती फुगीर गप्पा. मी इब्री आहे. मी कोण आहे, इब्री आहे. अजून पुढं, ज्या स्वर्गीच्या देवानं समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली, त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. कोण आहे हो, हेच तुमच्यासाठी संकट आहे. कोणतं संकट, इब्री आणि परमेश्वराची उपासक तुम्ही आहात, हे तुमच्यासाठी संकट आहे. काय संकट आहे तुमच्यासाठी, जिवंत देवाची ओळख किंवा जिवंत देवाचं लेबल जेव्हा तुमच्यावरती लावलं जातं ना, तर तुम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे जगावं लागतं, तुमच्या इच्छेप्रमाणे नाही जगता येत. इब्री होणं तुमच्यासाठी संकट आहे. ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, ज्या दिवशी तुम्ही बाप्तिस्म्याच्या द्वारे आपलं जीवन प्रभूला दिलं, त्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे जगताच येत नाही हो. तुम्हाला फुकट लेबल नाही दिलं, फुकट तुम्हाला विश्वासणार हे नाव दिलं नाही, फुकट तुम्हाला यहुदी नाव नाही दिलं, फुकट तुम्हाला अब्रामाची संतान हे नाव नाही प्राप्त झालं. त्या नावासाठी तुम्हाला टिकावं लागणार आहे. संकट आहे ते. जेव्हा देवानं तुम्हाला तारण दिलं, तुमचा उद्धार झाला, तुम्हाला ओळख प्राप्त झाली, त्या दिवसापासून तुम्ही संकटाला पौल म्हणतो, संकट बंधन माझी वाट पाहताय. का बंधन येतात, का संकट येतात मला माहिती का. शद्रक मेशक अबेदनगोला भट्टीमध्ये टाकण्याचं फरमान काय, ते इब्री आहेत आणि इब्री यहुदी असल्या कारणानं मूर्तीला दंडवत घालत नाही. मग तुम्ही कशी तडजोड करता. जेव्हा तडजोड असते, जेव्हा कॉम्प्रोमाइज असतं,
जेव्हा कुठंतरी हात मिळवणी केली जाते थोड्याशा गोष्टीसाठी, काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संकट निर्माण करण्यासाठी, आम्ही पाहतो योनानं तात्पुरती तडजोड केली. तुम्ही सुद्धा कॉम्प्रोमाइज केलंय कुठंतरी. कॉम्प्रोमाइज हे तुमच्यासाठी संकट आहे. कधीच कॉम्प्रोमाइज करू नका. तुमच्याकडे काही मरणाचं संकट तर नाही आलं ना. साधी साधी संकट तुमच्याकडे आहे. साधं, अतिशय साधी आहेत. तुम्ही सहज त्या गोष्टी नाकारू शकता, सहज त्या गोष्टीला प्रतिबंध करू शकता. त्या गोष्टी तुमचं जीवन नाही. ज्या लोकांनी शास्त्रामध्ये तुम्ही बघितलं तर त्यांनी आपल्या जीवाची किंमत चुकवलेली, पण त्यांनी तडजोड केली नाही. हो, तडजोड नाही केली त्यांनी. जेव्हा तुम्ही तडजोड करता तेव्हा तुम्ही संकट. योनाला त्या लोकांनी प्रश्न केला, अरे तुला तुझ्या देवाची भीती वाटली नाही का? त्या माणसाने असं लिहिले, वाचावर कुठल्या वचनामध्ये? ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? त्या माणसास अत्यंत भीती वाटली. तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले. त्या व्यक्तीला कळलं. कुणाला? तो काही बायबलचा अभ्यास नव्हता, तांडेल होता. हो, आणि हा बायबलचा अभ्यासक आहे. आम्ही म्हणतो आम्हाला अख्खं बायबल पाठ आहे. अरे पण पळता ना. बायबल पाठ असून उपयोग नाही. तुम्हाला देवाचं वचन समजणं गरजेचं आहे. तो उपासक असून सुद्धा उपासक कुठे तर अगदी खाली गेलेले. आमची पण अवस्था तशीच आहे. याला देवानं रिव्हिलेशन, याला देवानं प्रगटीकरण दिलं. अजून त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, अख्ख्या निर्वेचा उद्धारक म्हणून एक योद्धा म्हणून देवानं त्याला निवडले. काही प्लॅनिंग तुमच्या जीवनासंबंधात देवानं करून ठेवलेले. पण आता देवाचं भय नसणारे बा इब्री म्हणजे देवाचा इब्री असल्यामुळे संकट आहे. योनाची कबुली, मी इब्री आहे. तुमची कबुली तुम्ही विश्वासणारे आहात, तुमची कबुली तुम्ही तारलेली आहात. पण तुम्ही तारलेले लोक आता कुठे आहात हा प्रश्न. योना त्या डेड हाऊस मध्ये किंवा ज्याला असं म्हणेल जिथं मृत सगळं सामान ठेवलं तिथं जाऊन योना पडला होता. तुम्ही सुद्धा अशाच मृत गोष्टींमध्ये अडकलेले आहात. मला वाटतं इपिस्कराचं पत्र 2 अध्याय 1 वचन आहे का? इपिस 2:1 जिथं मृत सगळं. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. मृत साठ्यामध्ये तो जाऊन पडला. म्हणजे काय हो? आम्ही सुद्धा अपराध आणि पातक याच्यामुळे मृत झालेलो आहोत. आम्ही मृत साठ्यामध्ये जाऊन. कुठलं मृत साठा आहे? राग, द्वेष, लोभ, मत्सर, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, सगळ्या गोष्टी तर मृत आहेत. त्या मृत. मी देवाचा उपासक आहे, मी परमेश्वराची आराधना करतो, पण माझ्यामध्ये प्रचंड राग आहे. काय फायदा आहे? मी देवाचा मी यहुदी, मी इब्री आहे आणि मी जिवंत देवाचा उपासक आहे, पण माझं मन स्वच्छ नाहीये. काय फायदा? मृत गोष्टीमध्ये अडकून पडलेला आहात. याच्यामुळे संकट आहे. बायबल समजून घ्या, देवाचं वचन समजून घ्या. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं तुम्हाला वेगळं पण मिळालेलं आहे. माझं जीवन प्रभू तपासतो. योनाला देवानं तपास. अरे अजून एक गोष्ट मला किती वाईट वाटतं, तेव्हा विधर्मी व्यक्तीनं योनाला बोध करावा. योनाला बोध कोणी केला? विधर्मी लोक. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला लोकांनी बोध करण्याचा वेळ कधी येऊ देऊ नका. ती गोष्ट फार घातक असते. विश्वासणाऱ्या लोकांनी विश्वासाचं आदर्श जीवन जगता आलं पाहिजे, एक्झाम्पल व्हायला पाहिजे. आणि त्याच्या पलीकडचा जर सगळी स्टोरी तुम्ही वाचली तर त्या लोकांनी जिवंत देवाचा उपासक, ऐका बर का, जिवंत देवाचा उपासक, पण लोक त्याला विचारतात आता तुझं आम्ही काय करावं, तर तो म्हणतो मला समुद्रामध्ये फेका. ऐका, योना त्या जहाजासाठी मोठं संकट होता, तसं मंडळीसाठी, परिवारासाठी तुम्ही संकट बनू नका. कोण कोण संकट असणार आहे? जे लोक मृत साठ्यामध्ये जाऊन बसून राहिलेले आहेत. तुम्ही कधी कधी मृत साठ्यामध्ये जाऊन बसता. आम्ही मृत साठ्यामध्ये जाऊन बसतो. मृत गोष्टी आहेत, पापाच्या गोष्टी आहेत. कळते आम्हाला सगळं पाप आहे, कळते आम्हाला सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा मी देवाचा उपासक आहे. अरे पण मृत गोष्टीत अडकून पडला ना. मी देवाची उपासक आहे, मृत गोष्टीमध्ये जाऊन अडकून पडला.
मग तुमची उपासना तुम्हाला वाचवणार आहे का त्याच्यातनं? कुठं वाचवलं त्या? तो म्हटला मी देवाचा उपासक आहे, पण आता हा वर्षीपर कुठं पडला? तर त्याला जहाजातनं खाली टाकून देण्यात आलं. हे वास्तव सत्य आहे. याच्यामुळे संकट आहे. मंडळांमध्ये पण संकट आहे, परिवारामध्ये संकट आहे. याचं कारण आता एक गोष्ट अजून वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 20वा अध्याय 10वा अध्याय 20 ते 25 वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 10वा अध्याय 20 ते 25 वचनं. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे. उत्पत्ती 10. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे यात परत्वे वर सांगितलेली हामाची संतती होय. शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेताचा वडील बंधू, याला ही संतती झाली. शेमाचे मुलगे एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व आराम. आरामाचे मुलगे ऊस, हुल, गेतेर व मश. अपरक्षदास शेलह झाला व शेलहास एबर झाला. एबरास 2 मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या वेळी पृथ्वीची वाटणी झाली. त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. यक्तानास अल्मोदात, शेलेफ, हसर मावेत, येरह, हदोरम, उजाल, दिकला, ओबाल, अभिमाएल, शबा, ओफीर, हवीला. बस आता तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल की तिथं जेव्हा जलप्रलय झाला, या जलप्रलयाच्या द्वारे ज्या पद्धतीने सगळ्या पृथ्वीचा नाश झाला, त्याच्यानंतर सगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे. मला तुम्हाला नेमकं त्याच्यात जे सांगायचंय की जेव्हा नोहा त्याचा परिवार वाचला, बाहेर आला, आणि बाहेर आल्यानंतर जे संकट त्याच्या परिवारावरती आलं, ते संकट आमच्या परिवारावरती येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं की 9 ते 18 पासून वाचा बरं. 9वा अध्याय. नोहाचे मुलगे तारवा बाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेत अशी होती. हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे 3 मुलगे. यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला. नोहा शेतकी करू लागला. त्याने द्राक्षाचा मळा लावला. तो द्राक्षरस पिऊन गुंगला. आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते. त्यास ते कळवले. तेव्हा शेम व याफेत यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवलं. व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडे पाठमोरी होती. म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केलं ते नोहाला समजलं. तो म्हणाला कनान शापित होईल. तो आपल्या बांधवाच्या दासांचा दास होईल. आता जे संकट परिवारावरती, जे संकट कुटुंबावरती आलं, या संकटाचं कारण मी तुम्हाला समजावलं. परिवार, कुटुंबावरती संकट. आता वास्तविक पाहता असं लिहिलं, नीतिमान नोहा तारवातनं बाहेर आला. अख्ख्या पृथ्वी तलावर त्याच्या इतका नीतिमान कोणी नव्हता. नीट ऐका. आणि तो तारवातनं बाहेर आला, आणि बाहेर आल्यावर द्राक्षरसाने मस्त झाला, आणि तो उघडा नागडा पडला. सगळं स्पष्ट, अगदी क्लिअर आहे त्याच्यामध्ये. बरं, तो उघडा नागडा पडला तर 2 घटना आहेत त्या ठिकाणामध्ये. एक, हाम जो आहे तो आपल्या बापाची नग्नावस्था पाहतो, आणि तो जशीच्या तशी बातमी त्याच्या भावांना देतो. नीट ऐका बरं का. संकट, आत्मिक लोकांची काळजी कोणती? आत्मिक लोकांनी आपल्या परिवारामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, मुलांमध्ये, पिढ्यांमध्ये संकट जाऊ नये याच्यासाठी तुम्हाला कोणती खबरदारी घ्यायची हे मी तुम्हाला सांगत आहे की जे रिव्हिलेशन देवाच्या वचनात तुमचा परिवार, तुमचं घराणी, तुमचं कुटुंब सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे, ते रिव्हिलेशन आज जगामध्ये प्रत्येक मंडळीत, प्रत्येक परिवारामध्ये आवश्यक आहे. पुष्कळ परिवारामध्ये जर आता प्रॉब्लेम निर्माण होण्याचं कारण इथं तुम्हाला त्याचं उत्तर सापडतं. असं लिहिलं की नोहा तारवातनं बाहेर आला, नीतिमान व्यक्ती तारवातनं बाहेर आला, आणि नीतिमान व्यक्ती उघडा नागडा पडला. नीट ऐका. हाम पण आला आणि नोहाचे 2 मुलगे पण बाहेर. नोहाचे 2 मुलगे. हामानं
आपल्या बापाची नग्नता आपल्या भावांबरोबर शेअर केली. नीट आहे का? ते होतं तसं. कोणती गोष्ट खोटी नव्हती. त्याचा बाप तारवातनं बाहेर आला, तो दारू पिऊन पडला, ही गोष्ट तशीच होती. पण शापित मात्र कनान झाला. का कनान शापित झाला? हामाचा मुलगा कनान. आणि का कनान शापित झाला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मुलानं आपल्या बापाची नग्नता सगळ्याला सांगितली. मग आता नोहानं हामाच्या मुलाला शाप दिला. हो, समजतंय का? मुलानं आपल्या बापाची नग्नता आपल्या भावाला सांगितली आणि ही गोष्ट नोहाच्या कानावरती आली. त्याच्यामुळं तो म्हटला, मला माझ्या मुलाच्या चुकीबद्दल जसं वाईट वाटतं ना, तसं तुझा मुलगा मी त्याला शापित केल्यावर त्या मुलाबद्दल तुला जे वाटणार आहे ते मला आता तुझ्याबद्दल वाटत आहे. आता महत्वाचे मुद्दा मी त्यातला तुम्हाला सांगतो. त्यानं आपल्या बापाची, किंवा मी असं म्हणेल तारवातनं बाहेर पडलेला व्यक्ती, फार सोपं आणि साधं तुम्हाला सांगतो. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असता लुटारूच्या हाती सापडला. आहे दाखला माहिती? लुटारू आला, त्याला चोप दिला आणि त्याला नग्न टाकून निघून गेला. मग याजकाला लेवी आला, दोघांनी पण नग्नता पाहायची नाही म्हणून निघून गेले. चांगला शमरोणी आला, चांगल्या शमरोणाने काय केलं? त्याला वस्त्र घातली. बरं का, समजावून घ्या कसं बायबल एकमेकाशी रिलेटेड आहे, कसं तुम्ही तुमच्या कुटुंबाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या जीवनाला तुम्ही कसं वाचवू शकता. ऐका, इकडं चांगला शमरोणी आला आणि यरुशलेम सोडून जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर त्यानं वस्त्र टाकले. नोहा तारवातनं बाहेर आला. एक मनुष्य यरुशलेम सोडून बाहेर आला. आता नोहा तारवातनं बाहेर आला. असं नाही, जगामध्ये कोणीच पाप करत नाही, पाप घडतं. नोहा चुकला, पाप घडलं. पण नोहाविषयी आता बघा, दोन टाईपचे लोक आहेत. संकट कुठल्या टाईपच्या लोकांवर येतात ते मी तुम्हाला सांगत आहे. एक टाईपचे लोक या असणाऱ्या नग्नतेविषयी सगळ्यांशी त्यांनी चर्चा केली, स्प्रेडिंग, वाईट बातमी पसरवणं. म्हणून तो मुद्दा, वाईट बातमी पसरवणाऱ्या लोकांवरती संकट येतं. संकटाचं दुसरं तिसरं कारण वाईट बातमी पसरवणे. नोहाच्या मुलानं हामानं पसरवलेली. तुम्ही म्हणाल नाही मग त्यांनी पाहिलं होतं ना. अहो, पाहिलं होतं तर राहू द्या ना. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटार, चांगलं शमरोणी म्हणा ना, चांगले शमरोणी म्हणा, त्याच्या जखमा पुसा, त्याच्या अंगावर वस्त्र घाला. हाम बनून आपल्या कणानाला कशाला शापित करून घेता? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवाची योजना काय? प्रत्येकाचं तारण, प्रत्येकाचा उद्धार व्हावा. म्हणून असं म्हटलं, पडत असणारा कोण व्यक्ती नाही जो आपला हात वर करत नाही. देवाला माहिती आहे, धार्मिक 7 वेळा पडला तरी. आता पृथ्वी तलावरचा नीतिमान व्यक्ती नोहा जर दारू पिऊन पडतो आणि परमेश्वर त्याच्या मुखामध्ये आशीर्वाद ठेवतो तरी सुद्धा, मी असं समर्थन करत नाही पापाचं, पण मी एक मुद्दा तुमच्या समोर मांडत आहे की जेव्हा एखादी पाप करणारी व्यक्ती तुम्हाला सापडते, डोंट स्प्रेड, वाईट बातमी पसरू नका. का माहिती का? देव प्रत्येकाचं जजमेंट करत असतो आणि जजमेंट हा देवाचा अधिकार आहे, तो आपला अधिकार नसतो. का देवाला राग आला? नोहा संबंधानं विचार मी करेल. आता बघा, तुम्हाला लक्षात येत नाही, देवाने त्याचा न्याय पण केला बरं का नोहाचा. तुम्हाला देवाने कुठं त्याचा न्याय केला? मी सांगतो, देवाने त्याचा न्याय केला. कसा न्याय केला ते तुम्हाला सांगतो. देव नोहाच्या मुखातनं त्याच्या नातवाला शापित करत आहे. हा देवाचा न्याय आहे. देवानं नोहाच्या मुखातनं कनानासाठी शाप जाहीर केले. कनान त्याचा नातू आहे, हामाचा मुलगा आहे. या हामाच्या मुलाला देवानं शापित केलं. त्याला माहितीये हा जो कनान शापित असणार. काय कनानाचा शाप आहे? तो म्हटला, इस्रायल लोकांना सांगितलं, कनानी स्त्रियांशी रोटीबाटीचे व्यवहार करायचे नाही. इस्रायल मधनं त्याचा उच्छेद करून टाकला. कनान त्यांच्यामध्ये कधी या कनानी लोकांसंबंधानं बायबल सांगतं ते कायम यहुदी लोकांचे वैरी झाले. का कनान यहुदी आणि लोकांचे वैरी झाले? वाईट बातमी पसरवणारे लोक हे नेहमी देवाच्या दृष्टिकोनातनं,
तुच्छतेचं कारण बनलेले ते संकट आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये ये आणि निर्माण करणार. कोणाविषयी सुद्धा वाईट पसरू नका, अन्यथा तुमच्या जीवनामध्ये संकटाची मालिका सुरू होणार. त्याला कोणी अटकाव करू शकणार नाही. का संकट आलं? का संकट आलं? बायबल सांगतं हामानं या बापाची नग्नता सगळीकडे पसरवली. दुसरी महत्वाची गोष्ट, नोहा देवानं त्याला नीतिमान ठरवलेलं होतं. अजून एक गोष्ट, तो त्या काळातला नीतिमान होता बरं का. काय शब्द वापरलाय? 7वं वचन. नोहा आणि त्याचे मुलगे नाही, 7वा अध्याय 1लं वचन. मग परमेश्वराने नोहाला सांगितले की तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल. 6वा अध्याय. नंतर भूतलावर वाचा. मी पाहिले आहे की मी पाहिले आहे कधी या पिढीमध्ये देव एक पिढी पाहताना एकदा त्याला नीतिमत्व त्यानं दिलं. त्याचं नीतिमत्व लक्षात ठेवा. नीतिमत्व टिकवून ठेवणं म्हणजे काय तुमच्या घरातली तांदूळ सांभाळणं किंवा साखर सांभाळणं नाही. नीतिमत्वामध्ये तुम्हाला रोज काही ना काहीतरी नवीन करावं लागतं. ठीक आहे, तो चुकला, नोहा चुकला, पण देवाला माहितीये नीतिमान कोण आहे माहिती का? चुकून सुद्धा रिस्टोरेशन करतो तो नीतिमान आहे. रिस्टोरेशन झालं पाहिजे हो. असं नाही सांगत शास्त्र तुम्ही चुकणार नाही, चुकणार, पण तुमच्या पापाची जाणीव होऊन तुम्ही. दावीद चुकला नाही का? दावीद चुकला, रिस्टोरेशन झालं, पुन्हा एकदा त्याची बांधणी झाली. पेत्र चुकला नाही, पेत्राची पुन्हा बांधणी झाली. मी चुकांबद्दल बोलत नाही, देव रिस्टोरेशन करतो याच्याबद्दल बोलतो. आणि देव रिस्टोरेशन करत असताना वाईट बातमी पसरवणारे लोक, शास्त्र काय सांगतं? या परिवारामध्ये, त्याच्या घरामध्ये देवानं हामामुळं कायनावरती संकट, अख्खा नुसतं कायनावरती नाही हो, अख्खं कुळ संकटामध्ये गेलो. अख्खं कुळ. किती जागरूक राहिलं पाहिजे, किती जागरूक राहिलं पाहिजे. काय बोलतो, काय विचार करतो, काय चर्चा करतो, याच्याविषयी आम्हाला किती अलर्ट राहायला पाहिजे. आणि कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं का आम्ही ज्या गोष्टी करतो ते देव पाहत नाही? अहो, देवाचं तुमचं बसणं, उठणं, चालणं, बोलणं, निजणं काय करतो? बारकाईनं म्हणजे शब्द ना शब्द. तुम्ही एखादा शब्द सोडून द्याल, माझे संदेशाचे एवढे शब्द ऐकले तेवढं तुमच्या लक्षात राहणार नाही, पण देव नाही, शब्द ना शब्द. जेव्हा आता देवाला न्याय म्हटलं, जजमेंट करताना काय गोष्ट मी कसं सांगू मला समजत नाही. आता समजा मी चुकलो, माझ्याबद्दल 100% मी चुकणारा माणूस आहे. पौल म्हणतो सगळ्यात मोठा पापी मी आहे. मी काय त्या पौलापेक्षा मोठा नाही, मी पण त्याच्या पुढचा पापी, मी पण चुकणार. माझी चूक, माझ्या चूक का माझ्या गुन्हा तुम्हाला कळलं. त्यावेळेस तुम्ही चुकलेलं नाही, पण तुम्हाला ते कळलं आणि मग तुम्ही ती माझ्याविषयीची वाईट बातमी सगळीकडे पसरत बसला. आता देव तर सगळं रेकॉर्डिंग करून ठेवतो. मग तो काय करतो माहिती, जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा सगळे इसकी रेकॉर्डिंग निकालो. कधी करतो? जेव्हा तुम्ही, म्हणून तर त्याला न्याय म्हटलंय ना. कशाला त्याला नाही? मग आता संकट काय? तो म्हटलं अरे तू त्या दिवशी असं बोलला होता ना, आता तुझ्या बाबतीमध्ये मी तोच नियम करणार आहे. म्हणून संकट न येण्याचं सगळ्यात सोपं माध्यम काय माहिती का? मी नोहाच्या 2 मुलांसारखं नग्नता पाठमोरी करायची. कोणी चुकू, कोणाचे दोष काही असो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी जाणार, प्रार्थनेचे गुडघे टेकणार आणि प्रार्थनेच्या गुडघेचं कवरिंग टाकून म्हणणार, देवा या नग्नतेतनं याला बाहेर काढ, याचं तारण कर. ही तुझी योजना आहे, या तारणाच्या योजनेमध्ये याला स्थिर कर, याला उद्धार दे, याला आणि प्रभू तुझ्या जवळ घे. परिणाम काय? नोहानं या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला, पण हा मात्र शापित झाला. हे जीवन संकटापासून वाचणार जीवन आहे.
का संकट तुमच्यावरती आले? सहज तुमच्या हातून या गोष्टी घडतात. हे बायबल प्रॅक्टिकल बायबल आहे, प्रॅक्टिकल आहे. आणि ही गोष्ट कधी आमच्या लक्षात पण येत नाही. म्हणून परिवारावरती संकट येऊ नये म्हणून वाईट बातमी नाही पसरायची ना. आणि सगळ्यात जास्त आमच्याकडनं, विश्वासणाऱ्यांकडनं याच चुका घडल्या जातात. बिलिव्हर्स मधल्या लोकांमधला सगळ्यात मोठा फॉल्ट काय? याच आहे. आम्ही तर दुर्बीन लावून बसलेलो असतो. लांबचं दिसलं नाही तर लांबची दुर्बीन, तिकडचं पण दिसू द्या, लांबचं दिसू द्या. ते कशासाठी? तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात का संकटामध्ये टाकता तुमचा परिवार? दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. कुणाची दुर्बीण लावायची? आपल्या पापाकडं, आपल्या चुकांकडं, आपल्या दोषांकडं. लक्षात ठेवा, मी पुष्कळ लोक उभे राहिलेले आणि पडलेले पाहिले एवढ्याच एका गोष्टीमुळे. उभे राहिले, पडले, संपले, नाश पण त्यांचा झाला. पण आज जर तुम्ही टिकून आहात, मी काही काही परिवार मंडळीमध्ये आहेत, मला त्यांचं कौतुक वाटतं. अगदी बारीक सारीक परिवाराची माहिती मी ठेवतो, पण त्या परिवारामध्ये चुकीच्या गोष्टी कधी ऐकत नाही, पसरवत पण नाही. देवानं तो परिवार सुरक्षित ठेवलेला आतापर्यंत. त्याचं कारण आहे, संकट पसरू नका. तुम्ही जेवढं पसरवाल तेवढं तुमच्या परिवाराला तुम्ही संकटामध्ये टाकणार आहे, संकटामध्ये टाकणार. तुमचं जीवन तुमच्या लक्षात पण येत नाही. इथं योना ज्या पद्धतीने योना म्हणतो मी जिवंत देवाचा उपासक आहे, याच मुखातनं देवाचा धन्यवाद, त्याच मुखामधनं वाईट बातम्या कशा काय पसरवल्या जाऊ शकतात? कसं शक्य आहे? मग तुम्हाला वाटतं जी गोष्ट देवाला पसंत नाही त्याच गोष्टी आम्ही करत राहिलो तर संकट येणार नाही का? देवाचे प्रिय लोको, अजून काही गोष्टी आहेत. परत कधी जर हा भाग आला तर मी तुम्हाला सांगेल. परंतु त्याच्यामध्ये असं म्हटलं की वाईट बातमी पसरवण्यामुळं एकटा नोहा नीतिमान होता आणि त्याच्यानंतर जलप्रयामध्ये आम्ही पाहतो नोहा द्राक्षरसून पडला. परंतु हामानं आपल्या बापाची धार्मिकता सांगण्याऐवजी त्याची नग्नता सांगितली आणि त्याच्या नग्नतेविषयी बाकीच्यांना खबर दिली आणि ती गोष्ट चुकीची चर्चा ह्याच्यासाठी त्याचा न्याय करण्यात आला. म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या परिवाराकडे पाहता तेव्हा आपल्या परिवारामध्ये चुकीच्या चर्चा होऊ नये याची खबरदारी घ्या. का? कारण जसं कनानावरती संकट आलं तसं तुमच्या परिवारावरती संकट येऊ शकतं. म्हणून त्या योनाला त्याने विचारलं की बाबा हे संकट कशामुळे, कोणामुळे आलं? त्याचं उत्तर आम्हाला मिळाले. देव तुम्हाला आणि मला हे समजण्यासाठी सहाय्य करू. आपल्या जागेवरती पण बोलावूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण झोकूया, आपल्या मान आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. त्याने आमची खास वेळ घेतलेली आहे. प्रभू समोर आपण प्रामाणिकपणे नम्र होऊया. त्याची सक्ती नसती आणि ते लोकांना पण दाखवायचं नसतं. लोकांना दाखवणारं जीवन हे प्रामाणिक जीवन नसतं, पण स्वतःला ओळखणारं जीवन हे प्रामाणिक जीवन असतं. कोणी व्यक्ती तुम्हाला शापित पण करणार नाही, कोणी व्यक्ती तुम्हाला आशीर्वादित पण करणार नाही, पण देवाचं वचनच तुमच्यासाठी शापाचं किंवा आशीर्वादाचं कारण बनेल. अनवदाच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे यात लिहिलेल्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळशील तर आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. योनाला त्याने विचारलं तुझा देश कोणता, तू कुठून आला? जायचंय कुठं आम्हाला नेमकं, परत कुठं फिरणार आहोत, माती आहोतो, काय प्रवास आहे आमचा, किती दिवसाचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आम्ही नेमकं करत काय आहोत?
जर काय करत आहोत याचं उत्तर सापडलं नाही तर एवढ्या दिवसाच्या प्रवासाला शून्य किंमत. जहाजात तर योना बसला, प्रवास पण झाला, पण ज्या दिशेला त्याचा प्रवास झाला तो प्रवास गणलाच जाऊ शकत नाही ना, कारण त्याचा प्रवास तिथला नव्हता. तार्शिशचा नाही, त्याचा प्रवास तर निनिवेचा आहे. संकट आलं त्याच्यावरती. बरं, एकावरती संकट आलं नाही, सगळ्या जहाजावरती संकट आलं. देवाविषयी गंभीर बनूया. जर आता प्रभू समजून घेतला नाही, तुमचा परिवार, तुमची लेकरं, तुमचं व्यक्तिगत जीवन, तुमची नोकरी, तुमच्या आर्थिक गोष्टी सगळ्या संकटामध्ये आहेत. सगळ्या संकटात आहेत. हे सर्वशक्तिमान देवा, आदरानं नम्रतेने आम्ही तुझ्या समोर येत आहोत. स्वतःला घटवत आहोत प्रभूची. हे संकट कोणामुळे आलं आणि संकट कशामुळे येणार आहे हे तू अगदी स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे. ज्या लोकांना तुझं वचन स्वीकारण्याची ताकद आहे, प्रामाणिक आहेत, अशांसाठी मी रद्दबदली करतो प्रभूची. त्यांचे परिवार, त्यांचं घर, त्यांचं कुटुंब यांना मी तुझ्या हाती सोपवत आहे. बंड करणारी वृत्ती, वचन ऐकून परिवर्तन न करणारं मन मी तुझ्या स्वाधीन करतो. पुष्कळ लोक आज तुझं वचन युट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर समजणार आहे प्रभूजी. परंतु हा संदेश ऐकल्यानंतर कसं संकटाला थोपवावं याचं मार्गदर्शन त्यांनी घ्यावं आणि आपलं जीवन, आपली नोकरी, आपल्या आर्थिक बाबी, आपलं कुटुंब या सगळ्यांना त्यांनी सुरक्षित करावं असं घडू दे. अंतिम दिवस आहेत. कधी जीवन संपेल याची पण शाश्वती नाही. काय जीवनामध्ये घडेल त्याची निश्चित माहिती आम्हाला नाही. पुढं काय समस्या असतील हे पण आम्हाला ठाऊक नाही. पण एक नक्की ठाऊक आहे, या मधल्या प्रवासात तू आमच्या सोबत आहेस आणि तू कायम आमच्या सोबत राहा. तुला न पटणारी एकही गोष्ट जीवनात न घडू देऊ नकोस. आमच्या चुका, आमचे दोष जरी आतापर्यंत तू पोटामध्ये घातले, परंतु कायमस्वरूपी आम्हाला त्या अवस्थेमध्ये ठेवणार नाही. कायमस्वरूपी नसणार आहे. क्षमा कर आमच्या देवा. जेवढं सिरियसली आम्ही आत्मिक जीवन जगायला पाहिजे तेवढं जगलो. अजूनही आम्ही उणे आहोत. मला लोकांचं माहित नाही. मी माझ्या व्यक्तिगत जीवनासंबंधाने बोलतो. प्रभूजी, मी अजून उणा आहे. माझा परिवार वाचव, माझं कुटुंब वाचव, कुटुंबातले लोक वाचव. त्यांच्या पण मुखावर पहारा येऊ दे. चुकीच्या बातम्या पसरवण्यापासून माझ्याही परिवारातल्या लोकांना वाचव. माझ्याही परिवारानं देवाच्या योजनेप्रमाणे चालावं. देवाची योजना काय समजून घ्यावी. व्यक्तिगतरित्या मलाही तुझ्या योजनेच्या चौकटीमध्ये बसव. तुझे आभार मानतो प्रभूजी. आज सकाळी सगळा आवाज तू मोकळा केला. मोकळीकतेनं प्रीचिंग करण्यासाठी कृपा पुरवली. हे सगळं भय तू काढून टाकलं. नवीन सुटका तू दिली. तुझ्या पवित्र नामाचं गौरव करतो प्रभूजी. एवढे वर्ष तू विश्वासानं हाताला हात धरून चालवला. इथून पुढचा देखील प्रवास फक्त तुझ्या योजनेप्रमाणे असू दे. फक्त तुझी योजना. आणि तुझी योजना हीच आहे
एक एक व्यक्तीचं तारण, त्या तारणासाठी आज पुन्हा एकदा आम्ही आमचे हात तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभूजी. बांधकाम पूर्ण होत असताना तुझी कृपा पुरव. देणाऱ्या लोकांना तू अधिक आशीर्वादित कर. चमत्कार त्यांच्या घरात, त्यांच्या परिवारामध्ये तू घडवत आहे. अजून मोठ्या साक्षी घडव प्रभूजी. जसं मंदिर बांधून पूर्ण होईल, सगळं काही नवीन असू दे, लोकांचे विचार नवीन असू दे, त्यांच्या मनातली कटुता, अशुद्धपण, द्वेष भावना, मत्सर, सगळ्या गोष्टी निघून जाऊन नम्र बनव. नवीन मंदिरामध्ये नवीन विचाराचे लोक असू दे. का तर ते तुझं भवन आहे. तुझ्या भवनामध्ये जाणारी येणारी प्रत्येक व्यक्ती आनंदानं बाहेर पडावं असं वातावरण निर्माण कर. माती आहे, मातीला माती मिळणार आहे या जाणीवेनं भीर थरथर कापत जीवन कंठण्यासाठी सहाय्य कर. जे लोक आलेत त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या प्रश्नाची उत्तर दे. आज सकाळी पुन्हा एकदा सगळीकडच्या भक्तीमध्ये कुठल्याच प्रकारची बाधा आली नाही अशा बातम्या येऊ दे. देशाची परिस्थिती बदल, आमच्या राज्याची परिस्थिती बदल. पुन्हा एकदा अशा प्रकारचं वातावरण निर्माण कर जे आम्ही गमावलं होतं. सुवार्ता सांगण्याच्या संध्या आम्ही गमावलेल्या होत्या, परंतु देवा एकदा रदबदली करतो. शमशुनाच्या बटा उगवल्या तसं वातावरण निर्माण कर. का तर पुन्हा एकदा आम्ही हे शहर पिंजून काढू. प्रत्येक व्यक्तीला देवाची ओळख व्हावी असं होते. धारण हेच मिशन घेऊन रोज आम्ही जगण्यासाठी सहाय्य कर. त्या मिशनला आम्ही समर्पित होतो प्रभूजी. तुझ्या घरात आल्यानंतर आम्हाला तुझ्या घराचं महत्व आता कळत आहे. किती दडपणाखाली लोक सेवा करत आहेत. छत्तीसगडची आम्ही आठवण करत आहोत. विरोध करणारे लोक, अशी परिस्थिती बदल, अशा प्रकारचं वातावरण होऊ दे. विरोध करणाऱ्या सिंहाची तोंड जशी बंद केली तशी या सगळ्यांची तोंड बंद करून टाक देवा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तिथं तुझे लोक अतिशय संकटात, अतिशय त्रासामध्ये माझ्या देवा. सेवक लोक ज्या पद्धतीने रक्तबंबाळ होऊन विश्वासणारे परिवार, त्यांची प्रेत सुद्धा उचकटून त्यांना त्या गावामध्ये पुरू दिले जात नाही देवा. आज ही परिस्थिती अतिशय भयावह परिस्थिती आहे. महाराष्ट्राबद्दल, या शहराबद्दल तुला धन्यवाद देतो. अजून आम्ही सुरक्षित आहोत. परंतु आम्ही आमच्याच विश्वामध्ये अडकलेले लोक आहोत. याची खंत वाटते, याचं वाईट वाटतं देवा. आम्हाला क्षमा कर. जिथं विश्वास टिकून ठेवण्यासाठी लोक रडत आहेत, लढत आहेत, तिथे विश्वासणारे लपून लपून प्रार्थना करत आहेत. त्यांच्या प्रार्थनेच्या ठिकाणामध्ये घुसून प्रार्थना बंद केल्या जात आहेत. पण आजपर्यंत आम्हाला या अनुभवामध्ये तू येऊ दिलं नाही. म्हणून रोजच्या दिवसामध्ये त्याचं गांभीर्य, त्याचं महत्व आम्हाला समजू दे प्रभूजी. पुन्हा एकदा आम्हाला आत्मिक लोक बनव. स्पिरिच्युअल लोक, तुटलेले लोक, प्रार्थना करणारे लोक, कळवळ असणारे लोक. प्रत्येक सेवकाची आम्ही आठवण करत आहोत प्रभूजी. माघारी जाऊ देऊ नकोस. जेलमध्ये असणारे सेवक बाहेर येऊ दे, जामीन होऊ दे, सरकारला हलव. सैतानाच्या सगळ्या कुयुक्त्या, डावपेच हाणून पडले जाऊ दे राजा, हाणून पडले जाऊ दे. आम्ही कोणाचा द्वेष करत नाही, आम्ही कोणाच्या विरोधामध्ये नाही. आम्ही फक्त प्रार्थना करतो देवा, यांना जिवंत देवाची ओळख पटली जावी. माहिती आम्ही यहुदी आहोत, आम्ही इब्री आहोत आणि इब्रीपणामुळे आमच्यावरती संकट आहे. परंतु इब्र्यांचा देव हा जिवंत देव आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुझं सामर्थ्य आमच्या देशाला प्रकट होऊ दे, आमच्या शहराला, आमच्या राज्याला प्रकट होऊ दे. 15 तारखेपासून होणाऱ्या सभा तू आशीर्वादित कर. त्या सभेला कुठला विरोध होऊ देऊ नकोस. औरंगाबादला 21-22 तारखेला होणाऱ्या सभा तू आशीर्वादित कर. तिथेही कुठला विरोध होऊ देऊ नकोस. 5 सप्टेंबरला मुंबईमध्ये होणारी सभा तीही तू आशीर्वादित कर. तिथेही कुठल्या अडचणी येऊ देऊ नकोस. या सगळ्या सभांच्या द्वारे हजारो आत्म्यांचं तारण होऊ दे. आणि प्रभू, घशामध्ये असणारी गाठ नष्ट होऊन जावीत यासाठी तुझी कृपा पुरव. मोकळीकता दे माझ्या देवा. ध्येय तर आमचं एकच आहे, जगणे ख्रिस्त, मरणे लाभ आहे. ख्रिस्तापासून मला कोण विभक्त करेल? माझं मिशन तर एकच आहे. शेवटचा शब्द निघेल की सुवार्ता असेल आणि त्याच्यासाठी या घशाला तू आराम दे.
धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव, तुला महिमा, तुला आदर देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदासर्वकाळ राहो. आमेन.